एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल आज युक्तिवाद पूर्ण करणार आहे। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे आणि आता कपिल सिब्बल आज युक्तिवाद पूर्ण करणार आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता शिंदेंचे वकील कशा पद्धतीने युक्तिवाद करतात याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। तुर्तास या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी मनोज भोयर जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मनोज, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे। कशा पद्धतीने युक्तिवाद आज केला जाईल? मुळात हा दिवस त्यांच्यासाठी एक शेवटचा दिवस असेल, कारण यापुढे काही न्यायालय त्यांना वेळ वाढून देणार नाही। आणि मग त्यानंतर या युक्तिवादानंतर देवदत्त कामथे शिंदे गटाचे वकील आहेत, ज्येष्ठ वकील, अत्यंत विख्यात वकील आहेत, ते त्याचा प्रतिवाद करतात। आताच्या घडीला जो आमदारचा मुद्दा जो कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केला होता, त्यावर कोर्टाचं काल आपण निरीक्षणही पाहिलं की आता तो मुद्दा संयुक्तिक आहे का। आणि पण शेवटी 2018च्या घटनेचा दाखला हा आपण पाहतोय की युक्तिवादामध्ये वारंवार येतोय। आणि 2018च्या घटनेच्या संदर्भानं वेगवेगळे युक्तिवाद सातत्यानं जोरकसपणे करण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होतो आहे। तर साधारणतः आता अशी एक माहिती की काही कागदपत्र या संदर्भात त्यांनी न्यायालयाला सादर केली आणि म्हणून त्यासाठी कपिल सिब्बल यांना आजचा वेळ हवा होता। त्या कागदपत्राचे आणखी काही तपशील पुढच्या काळामध्ये आपल्यासमोर येतीलच, कारण त्या संदर्भात ते पुढे आपला आर्ग्युमेंट आपली युक्तिवाद सुरू ठेवतील। तर कदाचित हे कागदपत्र त्यांना न्यायालयात सादर करायचे असेल म्हणून त्यांनी वेळ मागून घेतली आणि न्यायालयानं ती दिली। पण आज त्यांचे युक्तिवाद संपतील। या युक्तिवादातले आताचे सुरुवातीचे जे काही मुद्दे आहेत ते कालच्या युक्तिवादाला धरूनच आहे असं साधारणतः आपल्याला या सुनावणी सुरू झाल्यानंतर आपल्याला दिसतंय। पण पुढे पुढे ते वेगवेगळे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे आणि ते नेमके मुद्दे कुठले असतील हे लक्षात घेण्यासारखी बाब असेल आणि ती देवदत्त कामत आणि शिंदे गटांच्या वकिलासाठी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असतील। पण दरम्यानच्या काळात आपण पाहिलं की या युक्तिवादामुळे एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय का शिवसेनेच्या नेत्यांमध्ये। तर त्याला अनुसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलं की नेत्यांनी अस्वस्थ होण्याची काही गरज नाही, याचा प्रतिवाद हा कोर्टात केला जाईल। किंवा नेत्यांनी सुद्धा म्हटलं की कपिल म्हणजे काही न्यायालय नाही किंवा ते काही निर्णय देणार नाही, त्यांनी आपल्या आरोग्याचा हा जोरदारपणे केला जाईल। अगदी मनोजी, मात्र पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उपस्थित होतोय की कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना संघटनात्मक नियमाने संघटना कोणाच्या बाजूने हे सांगितलेलं होतं। पक्षाच्या घटनेमध्ये कधी बदल झाला हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। तर अध्यक्ष हे ठाकरेच असल्याचं त्यांनी नमूद केलेलं होतं। या संदर्भात आता शिंदेंच्या गटाच्या वतीनं कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल किंवा विरोधातला युक्तिवाद केला जाईल? मुळात निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतला तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी न्यायालयात समोर केलेला आहे। शुभम, आता या आयोगाचा निर्णय किती योग्य होता आणि आयोगाला पॅराग्राफ 15 नुसार कसा अधिकार आहे तो निर्णय घेण्याचा, तर त्याचा उल्लेख करत आर्ग्युमेंटला सुरुवात होऊ शकते। पण अर्थात इतक्या दिवसांपासून सातत्यानं कपिल सिब्बल यांचे वेगवेगळे मुद्दे त्यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेले आहे। तर क्रमाक्रमाने त्याचा सगळा प्रतिवाद त्याला उत्तर घेतले ते अत्यंत योग्य आहे। आपण काल अत्यंत महत्वाची एक गोष्ट शुभम मी पाहिली होती की विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सुद्धा आक्षेप घेतला गेला। तर तो आक्षेप चुकीचा आहे, तो खोडून काढण्याचा प्रयत्न अर्थातच शिंदेच्या गटाकडून होईल। काही महत्वाचे मुद्दे आपल्याला साधारण अगदी मनोज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सिब्बल हे पुन्हा एकदा युक्तिवाद करतायत। तर सिब्बल आज आपला युक्तिवाद संपवणार आहे। शिवसेना आणि पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे। 10व्या सूचीच्या विरोधामध्ये अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवाल पुन्हा एकदा आता सिब्बलांनी उपस्थित केला। काहीही विचार न करता आयोगानं त्यांना पक्ष दिला असं देखील सिब्बलांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष हा
संदर्भात सिब्बलांनी आता महत्त्वाचं वक्तव्य केलंय। शिवसेना आणि पक्ष चिन्ह संदर्भातली सुनावणी आता सुरू झालेली आहे। कपिल सिब्बल आज युक्तिवाद करणार आहेत, तो त्यांचा युक्तिवाद संपवणार आहे। कोर्टाने त्यांना शेवटची वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र शिंदेंच्या वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद केला जाईल। शिंदेंचे वकील आता कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खोडून काढण्यासाठी आता कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पक्षचिन्हाच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जो दावा करण्यात आलेला होता तो दावा खोडून काढण्याचं मोठं आव्हान आता शिंदेंच्या वकिलांच्या समोर असतील आणि तो दावा खोडून काढण्यासाठी आता शिंदेंचे वकील कोणत्या बाबी आणि संदर्भ समोर आणतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर पक्षाच्या घटनेमध्ये कधी बदल झाला हे देखील कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं होतं। सर्व अधिकार हे अध्यक्ष ठाकरेंकडेच असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला त्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर देखील आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र आता शिंदेंचे वकील कशा पद्धतीनं प्रतिवाद करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात कोर्ट नेमकं काय निकाल देतं या निकालाकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल युक्तिवाद करतात। राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो असं सिब्बल आता म्हणतात। तर या आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असं देखील सिब्बलांनी म्हटलेलं आहे। दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात, पक्ष घेता येत नाही हा मुद्दा देखील आता सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे। या सुनावणीचे युक्तिवादाचे सगळे ताजे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे। सिब्बलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। काहीही विचार न करता आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह देऊन टाकलं असं सिब्बलांनी आता पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। तर आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असा मुद्दा देखील आता सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। दोन्ही बाजूच्या वतीनं आता युक्तिवाद केला जातोय। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज पूर्ण होणार आहे, त्यानंतर मात्र शिंदेंचे वकील हे युक्तिवाद करणार आहे। तर कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये त्यांनी कोर्टाला त्यांच्याकडे असलेली काही कागदपत्र घेण्यास देखील विनंती केलेली होती। ते कागदपत्र देखील त्यांनी कोर्टाकडे सुपूर्द केलेले आहेत। त्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा कोर्टानं केलेली आहे। तर निवडणूक आयोगामध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडनं मिळालेली पोचपावती देखील त्यांनी कोर्टामध्ये मागच्या सुनावणीमध्ये दाखवलेली होती। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ गटामध्ये फूट पडली, ती राजकीय पक्षामध्ये नव्हती असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता आणि तोच मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा या आजच्या युक्तिवादामध्ये उपस्थित केलेला आहे। तर आता कशा पद्धतीनं प्रतिवाद केला जातो, शिंदेंचे वकील कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खोडून काढण्यासाठी कसा प्रयत्न करतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी शुभम, आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल आज युक्तिवाद संपवणार आहेत। नक्कीच समजा पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी ही सध्या सुरू झालेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। अर्थातच पाहायला गेलं तर मागील 2 आठवड्यांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि अशामध्येच पहिल्या दिवसापासूनच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये दिसून येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आजचा 7वा दिवस आहे ज्यामध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करताना दिसून येत आहेत आणि यामध्ये हा त्यांचा आजचा अंतिम युक्तिवाद असेल अशा पद्धतीने देखील सांगण्यात येत आहे। आणि त्याबद्दल संजय राऊत यांनी काल देखील सांगितलं होतं की आज शेवटचा युक्तिवाद असेल आणि आज कुठेतरी युक्तिवाद संपल्यानंतर कुठेतरी शिंदे गटाचे वकील हे आपला युक्तिवाद सुरू करतील, पण मात्र अजून एक दिवस जो आहे तो वाढलेला होता आणि तो आजचा दिवस पुन्हा एकदा आलेला आहे। युक्तिवाद आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल करताना सुप्रीम कोर्टामध्ये दिसून येत आहेत। तर मात्र समजा पाहायला गेलं तर युक्तिवादाची सुरुवातच त्यांनी आमदार अपात्रता प्रकरण या मुद्द्यावरनं सुरू केलेली आहे। अर्थातच समजा पाहायला गेलं तर अनेक युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं करण्यात आले होते ज्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत ही भविष्यामध्ये वाढ होऊ शकते, कुठेतरी सुप्रीम कोर्ट कोणत्या तरी निर्णयावर येऊ शकतं जो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाईल असा संपूर्ण युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आजपर्यंत। आज नेमकं त्यांची पूर्ण हा युक्तिवाद कशा प्रकारे समोर जातो याच्यावर अवलंबून असेल की नेमका निकाल हा कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट आता देईल। आणि इतकंच नाही तर निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील कपिल सिब्बल हे आक्रमकतेने दिसून आले होते। अनेक
अनेक मुद्दे जे आहेत सुप्रीम कोर्टच्या विरोधामध्ये हे देखील त्यांनी संपूर्ण युक्तिवादादरम्यान त्यांनी मांडलेले आहेत. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील कोर्ट काही निर्णय देतं का किंवा काही टिप्पणी करतं का, किंवा मग कोणत्याही प्रकारचे दस्तावेज जे देण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडनं किंवा मग सगळ्यांकडनं, तर त्याबद्दल देखील सुप्रीम कोर्ट किंवा बेंचमधनं जे आहे काही सांगण्यात येतं का निवडणूक आयोगाला, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कपिल सिब्बल संपूर्ण युक्तिवादादरम्यान म्हणतायत की काही दिवस राहिल्यानंतर म्हणायचं हे आमचं अधिकृत आहे, म्हणजे ज्यानुसार पक्ष आणि चिन्ह आणि खरी शिवसेना ही आमचीच आहे अशा पद्धतीत एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत होतं. त्याच्यावर कुठेतरी सिब्बल आता हे बोलत आहेत की सरकार ज्यानुसार काही दिवस याच्यावर थांबायचं या मतावर आणि त्यानंतर मात्र नंतर बोलायचं की याच्यावर हा संपूर्ण शिवसेना पक्ष चिन्ह हे आमचंच आहे आणि त्याबद्दल अधिकार दाखवायचे, असं सिब्बल या ठिकाणी बोलताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे, कोणत्याही प्रकारची सरकारी जमीन असेल त्याच्यावर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं कृत्य हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं झालेलं आहे असं कपिल सिब्बल हे कोर्टापुढे सांगत आहेत. आणि संपूर्ण प्रकरण हे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हे समोर आणलेलं आहे ते कशा पद्धतीने चुकीचं आहे याच्याबद्दल आता ते युक्तिवादामधून कोर्टाला पटवताना दिसून येत आहे. शुभम, अर्थातच समजा पाहायला गेलं तर सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे, संपूर्ण देश बघत आहे. अशामध्येच ज्या प्रकारे ते आता बोलतायत की सरकारी जमिनीवर कुठेतरी अनधिकृत बांधकाम करणं म्हणजे संपूर्ण एकनाथ शिंदे यांचा पक्ष अनधिकृत असल्याचा कुठेतरी दाखला हा आता कोर्टापुढे सिब्बल हे देत आहेत. आणि इतकंच नाही तर मग सरकारी जमीन म्हणजे सरकारी जमीन ज्यानुसार उद्धव ठाकरे यांचा हा पक्ष आहे आणि याच पक्षावर कुठेतरी अनधिकृतपणे कुठेतरी त्यांनी आता घेराव घेतलेला आहे आणि संपूर्ण जमीन हडपण्याचा प्रयत्न हा शिंदेकडनं झालाय, अशा पद्धतीचा युक्तिवाद सिब्बल सध्या कोर्टापुढे करतायत. शुभम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बलांचा युक्तिवाद जर पाहिला तर विधिमंडळ पक्षाचा उल्लेख करताना त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे असतात हे कोर्टाच्या समोर पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो मुद्दा नेमका सविस्तरपणे काय आहे? जी संपूर्ण समजा पाहायला गेलं तर या सर्व सुनावणी दरम्यान हे संपूर्ण खटला जो सुरू आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा सातत्याने दिसून येत आहे. आणखी अर्थातच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ज्यावेळेस आधी मुख्यमंत्री होते आणि आता जे सरकार आलेलं आहे 2.5 वर्षाचं त्यामध्ये देखील उपमुख्यमंत्री म्हणून आहेत. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा हा कुठेतरी ठामपणे सांगण्याचं काम कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टापुढे होत आहे. आणखी अर्थातच विधिमंडळ पक्षातील जे सर्व आमदार होते किंवा मंत्री होते ते एकनाथ शिंदेसोबत गेले आणि त्यांनी एक वेगळा गट निर्माण करून पक्षावर त्यांनी दावा केला आणि पक्षाचा दावा केल्यानंतर नाव आणि चिन्ह स्वतःकडे घेतलं. पण मात्र कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान मूळ राजकीय पक्ष जो 20 लाख सदस्यांचा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक पद आणि कार्यकर्ते हे शिवसेनेचे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण कार्यकाळ जो सुरू होता शिवसेनेचा त्यांचा, जेव्हा शिवसेना एकच होती त्यावेळेस तो सुरू होता. अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं तर मात्र फूट पडली किंवा मग एक वेगळा गट झाला तो फक्त विधिमंडळ पक्षातला, म्हणजे अर्थातच जे आमदार आणि मंत्री जे उपस्थित होते सभागृहामधले, विधानसभेमधले आणि विधान परिषदेमधले, त्यांचाच कुठेतरी एक वेगळा गट निर्माण झाला. त्यामुळे पक्ष हा विधिमंडळातला वेगळा आहे, त्याची स्थापना आणि त्याचीच घटना वेगळी आहे आणि मूळ राजकीय पक्ष जो उद्धव ठाकरेंचा होता तो वेगळा होता आणि संपूर्ण पक्ष हा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होता. त्यावेळेस देखील ज्यावेळेस एकनाथ शिंदे सुरत वाया गुवाहाटी गेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, अशामध्येच हा संपूर्ण मुद्दा समजा पाहायला गेला तर राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच खरा आणि एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळ पक्ष खरा असा निर्णय देण्याची कोर्टापुढे वेळ आली तर यामध्ये सर्वात मोठी गोची होताना दिसेल तर ती निवडणूक आयोगाची होताना दिसेल. कारण की निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाची जी घटना आहे किंवा राजकीय पक्षाची जी संपूर्ण संघटना आहे त्याचं जे पक्ष आणि पक्षाचं नाव आणि जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समजा पाहायला गेलं तर एक मोठा घोळ असल्याचं देखील दिसून येत आहे आणि हा घोळ संपूर्ण होत असताना याचसाठी कुठेतरी न्याय मिळेल म्हणून निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे हे गेले होते. पण मात्र त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने संपूर्ण निकाल हा दिला होता. शुभम, अगदी शुभम, एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे की फुटीर जो गट आहे त्या गटाला पक्ष म्हणू नये अशी विनंती देखील कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. कारण उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, त्यांचे आदेशच मान्य करावेत आणि त्यांचाच पक्ष हा मूळ पक्ष आहे आणि जे फुटलेले आहेत तो एक पक्ष न मानता तो फुटीर गट असा समजावा असं सिब्बलांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात सविस्तर नेमके अपडेट काय आहे?
जी अर्थातच संपूर्ण युक्तिवादात एकनाथ शिंदे यांचा पक्ष किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण संघटना ही कुठेतरी फुटीर असल्याचा दावा आता सिब्बल यांच्याकडनं करण्यात येत आहे. आणखी अर्थातच ही जी फूट पडली ही विधिमंडळ पक्षामध्ये पडली होती, हे कुठेतरी पटवून देण्याचं काम हे आता त्यांच्याकडनं झालं होतं. आणि अशामध्येच एकनाथ शिंदे यांचा हा फुटीर गट आहे. फुटीर गटाला तुम्ही पक्ष दिलेला आहे, त्याला पक्ष असं तुम्ही म्हणू नाही शकत, असं आता कोर्टापुढे सांगताना कपिल सिब्बल दिसून येत आहेत. या सर्व युक्तिवादाचे जे महत्त्वाचे की पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये हा देखील एक मानला जाऊ शकतो. आणि त्याचमुळे कुठेतरी कोर्ट या निर्णयावर येऊ शकतं की पक्ष हा वेगळा आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा. विधिमंडळामध्ये जे उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात सर्व आमदार आणि मंत्री ज्यावेळेस होते आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या उठावानंतर त्यांच्यासोबत गेलेत, तर त्यामुळे हा फुटीर गट हा मानण्यात यावा आणि त्याला फुटीर गटाची मान्यता देण्यात यावी. आणि असं समजा कोर्टाने हा युक्तिवाद मान्य केला, फेटाळला नाही आणि त्या अनुषंगाने आपला निकाल वाचनामध्ये निकाल आणि निर्णय दिला, तर मग राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे असं सिद्ध होतं. आणि उद्धव ठाकरेंचा राजकीय पक्ष सिद्ध झाला तर मग पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडेच जाणार. हे एक समीकरण जे आहे हे कुठेतरी घडवून येण्यासाठी सिब्बल यांचा हा प्रयत्न दिसतोय. शुभम, 1999च्या घटनेचा दाखला दिला जातो, मात्र तो दाखला ग्राह्य धरू नये असं देखील कपिल सिब्बलांनी म्हटलेलं आहे. त्याला कोणताही आधार नसल्याचं सिब्बलांचं म्हणणं आहे. या संदर्भात नेमकी अपडेट काय आहे? अर्थातच संपूर्ण पक्षाची घटना समजा पाहायला गेली तर मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असण्यापासून संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी असो किंवा मग पदवाटप असो किंवा मग शिवसेनेतील पक्षप्रमुख पद असो, या सर्व गोष्टींना कुठेतरी मान्यता ही निवडणूक आयोगाने त्यावेळेस देखील दिली. आणि समजा त्यांना त्यावेळेस आक्षेप होता तर मग त्यांनी तो त्यावेळेस नोंदवायला हवा होता असं सिब्बल यांनी कोर्टापुढे याआधी देखील म्हटलेलं आहे. अशामध्येच काही महत्त्वाचे जे की पॉईंट्स आहेत ते आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल रिपीट करताना आपल्याला दिसून येत आहेत. कारण की याच अंतिम युक्तिवादावरच अवलंबून असेल की संपूर्ण निकाल हा कशा पद्धतीने असेल किंवा निर्णय घेण्यासाठी कोर्टाने नेमक्या कोणकोणते मुद्दे हे समोर ठेवले पाहिजे. इतकंच नाही तर या सगळ्या मुद्द्यांवर शिंदे गटाचे जे वकील आहेत देवदत्त कामत हा कुठेतरी युक्तिवाद करतील अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू आहे आणि शिवसेना पक्षामध्ये देखील चर्चा सुरू आहे. अशामध्ये समजा देवदत्त कामत या सर्व मुद्द्यांवर कशा पद्धतीने उत्तर देतात त्यावर अवलंबून असेल की सिब्बल यांचा हे सर्व मुद्दे जे त्यांनी युक्तिवादामध्ये मांडलेले आहेत, जे की पॉईंट्स मांडलेले आहेत ते कुठेतरी ग्राह्य कोर्ट कोणाच्या बाजूने धरेल हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. अशामध्येच ही संपूर्ण पक्षाची घटना समजा पाहायला गेली तर मग जी सुरुवातीपासून शिवसेनेची जी आहे तीच कुठेतरी योग्य आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी ही संपूर्ण जी घटना मांडलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने आहे, घटनेच्या बाहेर आहे, पक्ष संघटना आणि घटना आहे त्याच्या विरुद्ध असल्याचं सिब्बल हे कोर्टापुढे सांगतायत. खरंय. शुभम, तू थोडासा थांब, मी एक अपडेट घेऊन तुझ्याकडे लगेच येणार आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी पक्ष चालवला असं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतायत. सोबतच आमदार आहेत म्हणून पक्ष हा दावा तकलादू असल्याचा दावा सुद्धा कपिल सिब्बलांनी केलाय. अजय चौधरींच्या पत्रावर शंका घेण्याचं कारण नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ठाकरेंनी चौधरींची निवड केली गेली. शिंदेंना काढून चौधरींची निवड करणं योग्य होतं असं कपिल सिब्बल म्हणतायत. शुभम, एकंदरीत स्पष्ट आहे की जो काही निवडणूक आयोगानं जो काही घाईघाईमध्ये निर्णय घेतलेला होता तो कशा पद्धतीने चुकीचा होता हे वारंवार कोर्टासमोर निदर्शनास आणून देत आहेत सिब्बल. या सगळ्या प्रकरणावरून, या सगळ्या युक्तिवादावरून कोर्ट आता नेमकं निवडणूक आयोगालाच आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू शकतं का? आणि ठाकरेंचं पारडं आजच्या या युक्तिवादातनं कितपत जड झाल्याचं पाहायला मिळत आहे? अर्थातच संपूर्ण ठाकरेंचं पारडं हे संपूर्ण युक्तिवादादरम्यान कुठेतरी जड झाल्याचं एक स्पष्टता जी आहे ते दिसून येत आहे. कारण की अजून पण नाण्याची एकच बाजू ही आपल्याला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण युक्तिवादादरम्यान जे कपिल सिब्बल, जे ज्येष्ठ वकील आहेत कपिल सिब्बल, त्यांच्याकडनं करण्यात येत असताना कुठेतरी उद्धव ठाकरे यांचीच बाजू योग्य आहे आणि त्याबद्दल सहानुभूती संपूर्ण महाराष्ट्रातनं व्यक्त होत आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या युक्तिवादामध्ये ज्यानुसार सिब्बल उल्लेख करत आहेत या उल्लेखादरम्यान याच्यावर प्रत्युत्तर कशा पद्धतीने येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक आयोगाने हे संपूर्ण जे निर्णय घेतलेले आहेत किंवा निवडणूक आयोगाने सर्व निकाल जे घाईघाईमध्ये समोर आणलेत किंवा मग एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आणलेत ते चुकीचं असायचंच कुठेतरी स्पष्ट करणे आणि कुठेतरी ते पुराव्या निश्चित संपूर्ण युक्तिवादामध्ये लेखी पत्र असतील किंवा दस्तावेज असतील, घटना असतील, या संपूर्ण कोर्टापुढे ठेवून, बेंच पुढे ठेवून कुठेतरी सिब्बल हा संपूर्ण घटना ही जी आहे ती चुकीचं असल्याचं सिद्ध करत आहेत. आणि याचसाठी पहिलेपासूनच प्रयत्न सिब्बल यांचा सुरू आहे की संपूर्ण घटना ही चुकीची आहे आणि या घटनेला चुकीच्या पद्धतीने साथ हे निवडणूक आयोगाने दिलेले.
अर्थातच मी काल देखील म्हटलं होतं की निवडणूक आयोगांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते, कुठेतरी निवडणूक आयोग यांनी हा संपूर्ण खटला सुरू असतानाच काही निर्णय घेणं हे त्यांच्यासाठी उचित असू शकतं, किंवा मग कोर्ट ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस देखील बदल समजा त्यांनी केले तर संपूर्ण या केसला जे आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याला एक वेगळं वळण जे आहे ते मिळू शकतं. अशामध्येच पाहायला गेलं तर काही अदृश्य शक्ती आहेत ज्या शिंदेच्या साथ देत होत्या असं देखील सिब्बल यांनी कोर्टापुढे सांगितलं आहे. काही नावं देखील त्यांनी समोर घेतलेली आहेत. तर त्याचा आधार कुठेतरी यावेळेस घेऊ नयेत किंवा मग कोणत्याही प्रकारचा दबाव हा निवडणूक आयोगावर नसावा अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली. आणि समजा सुप्रीम कोर्टाने नेमकं काय प्रकरण आहे याच्याबद्दल सखोल चौकशी करून किंवा योग्य तो निर्णय किंवा न्याय हा या खटल्याबद्दल देण्याचा विचार केला तर मग कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा विजय हा निश्चित होऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. सिद्धेश, बरं, पण शुभम आणखी एक प्रश्न या निमित्तानं खरा उपस्थित होतो, तो म्हणजे असा की ज्या पद्धतीनं युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत आणि निवडणूक आयोगावरती जे काही ताशेरे ओढले जात आहेत या सगळ्यावरून जर निवडणूक आयोगाचा निर्णय कोर्टानं जर अमान्य केला तर पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात पुनर्विचार केला जाऊ शकतो काय आजच्या या युक्तिवादानंतर, काय वाटतंय? नाही, अर्थातच हा संपूर्ण खटलाच जो आहे हा शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याच्यावर पुनर्विचार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यामुळे एकतर पक्ष आणि चिन्ह हे कोणाकडेच नाही राहणार, पर्याय 1 पर्याय 2 याच्यावर पुनर्विचार करून उद्धव ठाकरे यांच्याकडे हा जाऊ शकतो. तो गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडनं काय हालचाली होऊ शकतात, कारण की एकनाथ शिंदे यांचा कॉन्फिडन्स अजून देखील आहे, अजून देखील त्यांचं असं मत आहे की पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाकडे लक्ष द्यावं, कुठल्याही प्रकारच्या बातम्या ज्या समोर येत आहेत सुप्रीम कोर्टाच्या त्याच्याकडे लक्ष नाही द्यावं, पक्ष संघटना कशी मजबूत होईल आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समाजातील लोकांना कशा पद्धतीने मदत करण्यात येईल याबद्दलच कुठेतरी फोकस राहावं अशा पद्धतीने शिंदे ज्यावेळेस संपूर्ण पक्षाला निरोप देत असतात, एक आदेश देत असतात, त्या याच्यात कुठेतरी शिंदे अजून देखील एका वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये असल्याचं दिसून येत आहे. पण मात्र या कॉन्फिडन्सलाच कुठेतरी प्रश्न उपस्थित करण्यासाठीचा हा खटला हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशामध्येच कुठेतरी उद्धव ठाकरे यांची बाजू ही स्पष्टपणे जात आहे आणि सहानुभूतीचा एक वेगळा दाखला हा उद्धव ठाकरेंसाठी या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान हा समोर येताना दिसून येत आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग पक्ष आणि चिन्ह फ्रीज करण्याचा पहिला पर्याय, दुसरा पर्याय की याच्यावर विचार करणे, पण विचार हे सुप्रीम कोर्ट करेल की निवडणूक आयोगालाच आदेश देऊन निवडणूक आयोगालाच कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा कामाला लावेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. डिपेंड करतं की नेमकी सुनावणी ही कधी संपणार, एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुनावणीसाठी सुरुवात कधी होणार आणि त्यानंतर मात्र निकाल देत असताना किंवा निकाल वाचन हे कधी होईल यावर अवलंबून आहे. राजकीय पक्ष वेगळा हा कुठेतरी ठामपणे सांगण्याचं काम कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टापुढे होत आहे. कारण की अर्थातच विधिमंडळ पक्षातील जे सर्व आमदार होते किंवा मंत्री होते ते एकनाथ शिंदेसोबत गेले आणि त्यांनी एक वेगळा गट निर्माण करून पक्षावर त्यांनी दावा केला आणि पक्षाचा दावा केल्यानंतर नाव आणि चिन्ह स्वतःकडे घेतलं. पण मात्र कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान मूळ राजकीय पक्ष जो 20 लाख सदस्यांचा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक पद आणि कार्यकर्ते हे शिवसेनेचे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण कार्यकाळ जो सुरू होता शिवसेनेचा त्यांचा, जेव्हा शिवसेना एकच होती त्यावेळेस तो सुरू होता. अशा पद्धतीत त्यांनी सांगितलं तर मात्र फूट पडली किंवा मग एक वेगळा गट झाला तो फक्त विधिमंडळ पक्षातला, म्हणजे अर्थातच जे आमदार आणि मंत्री जे उपस्थित होते सभागृहामधले, विधानसभेमधले आणि विधान परिषदेमधले त्यांचाच कुठेतरी एक वेगळा गट निर्माण झाला. त्यामुळे पक्ष हा विधिमंडळातला वेगळा आहे, त्याची स्थापना आणि त्याचीच घटना वेगळी आहे आणि मूळ राजकीय पक्ष जो उद्धव ठाकरेंचा होता तो वेगळा होता आणि संपूर्ण पक्ष हा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होता. त्यावेळेस देखील ज्यावेळेस एकनाथ शिंदे सुरत वाया गुवाहाटी गेले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, अशामध्येच हा संपूर्ण मुद्दा समजा पाहायला गेला तर राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच खरा आणि एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळ पक्ष खरा असा निर्णय देण्याची कोर्टापुढे वेळ आली तर यामध्ये सर्वात मोठी गोची होताना दिसेल तर ती निवडणूक आयोगाची होताना दिसेल. कारण की निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाची जी घटना आहे किंवा राजकीय पक्षाची जी संपूर्ण संघटना आहे त्याचं जे पक्ष आणि पक्षाचं नाव आणि जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समजा पाहायला गेलं तर एक मोठा घोळ असल्याचं देखील दिसून येत आहे आणि हा घोळ संपूर्ण होत असताना याचसाठी कुठेतरी न्याय मिळेल म्हणून निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे हे गेले होते. पण मात्र त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने संपूर्ण निकाल हा दिला होता. शुभम, अगदी
शुभम, एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे की फुटीर जो गट आहे त्या गटाला पक्ष म्हणू नये अशी विनंती देखील आता कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। कारण उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, त्यांचे आदेशच मान्य करावेत आणि त्यांचाच पक्ष हा मूळ पक्ष आहे आणि जे फुटलेले आहेत तो एक पक्ष न मानता तो फुटीर गट असा समजावा असं सिब्बलांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात सविस्तर नेमके अपडेट काय आहे? जी अर्थातच संपूर्ण युक्तिवादात एकनाथ शिंदे यांचा पक्ष किंवा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण संघटना ही कुठेतरी फुटीर असल्याचा दावा आता सिब्बल यांच्याकडनं करण्यात येत आहे। आणखी अर्थातच ही जी फूट पडली ही विधिमंडळ पक्षामध्ये पडली होती, हे कुठेतरी पटवून देण्याचं काम हे आता त्यांच्याकडनं झालं होतं आणि अशामध्येच एकनाथ शिंदे यांचा हा फुटीर गट आहे। फुटीर गटाला तुम्ही पक्ष दिलेला आहे, त्याला पक्ष असं तुम्ही म्हणू नाही शकत असं आता कोर्टापुढे सांगताना कपिल सिब्बल दिसून येत आहेत। या सर्व युक्तिवादाचे जे महत्त्वाचे की पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये हा देखील एक मानला जाऊ शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी कोर्ट या निर्णयावर येऊ शकतं की पक्ष हा वेगळा आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा। विधिमंडळामध्ये जे उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात सर्व आमदार आणि मंत्री ज्यावेळेस होते आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेंच्या उठावानंतर त्यांच्यासोबत गेलेत, तर त्यामुळे हा फुटीर गट हा मानण्यात यावा आणि त्याला फुटीर गटाची मान्यता देण्यात यावी आणि असं समजा कोर्टाने हा युक्तिवाद मान्य केला, फेटाळला नाही आणि त्या अनुषंगाने आपला निकाल वाचनामध्ये निकाल आणि निर्णय दिला, तर मग राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे असं सिद्ध होतं आणि उद्धव ठाकरेंचा राजकीय पक्ष सिद्ध झाला तर मग पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंकडेच जाणार। हे एक समीकरण जे आहे हे कुठेतरी घडवून येण्यासाठी सिब्बल यांचा हा प्रयत्न दिसतोय। शुभम, 1999च्या घटनेचा दाखला दिला जातो, मात्र तो दाखला ग्राह्य धरू नये असं देखील कपिल सिब्बलांनी म्हटलेलं आहे। त्याला कोणताही आधार नसल्याचं सिब्बलांचं म्हणणं आहे। या संदर्भात नेमके अपडेट काय आहे? अर्थातच संपूर्ण पक्षाची घटना समजा पाहायला गेली तर मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असण्यापासून संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी असो किंवा मग पद वाटप असो किंवा मग शिवसेनेतील पक्षप्रमुख पद असो, या सर्व गोष्टींना कुठेतरी मान्यता ही निवडणूक आयोगाने त्यावेळेस देखील दिली आणि समजा त्यांना त्यावेळेस आक्षेप होता तर मग त्यांनी तो त्यावेळेस नोंदवायला हवा होता असं सिब्बल यांनी कोर्टापुढे या आधी देखील म्हटलेलं आहे। अशामध्येच काही महत्त्वाचे जे की पॉइंट्स आहेत ते आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल रिपीट करताना आपल्याला दिसून येत आहेत, कारण की याच अंतिम युक्तिवादावरच अवलंबून असेल की संपूर्ण निकाल हा कशा पद्धतीने असेल किंवा निर्णय घेण्यासाठी कोर्टाने नेमक्या कोणकोणते मुद्दे हे समोर ठेवले पाहिजे। इतकंच नाही तर या सगळ्या मुद्द्यांवर शिंदे गटाचे जे वकील आहेत देवदत्त कामत हा कुठेतरी युक्तिवाद करतील अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू आहे आणि शिवसेना पक्षामध्ये देखील चर्चा सुरू आहे। अशामध्ये समजा देवदत्त कामत या सर्व मुद्द्यांवर कशा पद्धतीने उत्तर देतात त्यावर अवलंबून असेल की सिब्बल यांचा हे सर्व मुद्दे जे त्यांनी युक्तिवादामध्ये मांडलेले आहेत, जे की पॉइंट्स मांडलेले आहेत ते कुठेतरी ग्राह्य कोर्ट कोणाच्या बाजूने धरेल हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। अशामध्येच ही संपूर्ण पक्षाची घटना समजा पाहायला गेली तर मग जी सुरुवातीपासून शिवसेनेची जी आहे तीच कुठेतरी योग्य आहे आणि एकनाथ शिंदे यांनी ही संपूर्ण जी घटना मांडलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने आहे, घटनेच्या बाहेर आहे, पक्ष संघटना आणि घटना आहे त्याच्या विरुद्ध असल्याचं सिब्बल हे कोर्टापुढे सांगतायत। खरंय शुभम, तू थोडासा थांब, मी एक अपडेट घेऊन तुझ्याकडे लगेच येणार आहे। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी पक्ष चालवला असं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतायत। सोबतच आमदार आहेत म्हणून पक्ष हा दावा तकलादू असल्याचा दावा सुद्धा कपिल सिब्बलांनी केलाय। अजय चौधरींच्या पत्रावर शंका घेण्याचं कारण नव्हतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ठाकरेंनी चौधरींची निवड केली गेली, शिंदेंना काढून चौधरींची निवड करणं योग्य होतं असं कपिल सिब्बल म्हणतायत। शुभम, एकंदरीत स्पष्ट आहे की जो काही निवडणूक आयोगानं जो काही घाईघाईमध्ये निर्णय घेतलेला होता तो कशा पद्धतीने चुकीचा होता हे वारंवार कोर्टासमोर निदर्शनास आणून देत आहेत सिब्बल। या सगळ्या प्रकरणावरून, या सगळ्या युक्तिवादावरून कोर्ट आता नेमकं निवडणूक आयोगालाच आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू शकतं का आणि ठाकरेंचं पारडं आजच्या या युक्तिवादातनं कितपत जड झाल्याचं पाहायला मिळतंय? अर्थातच संपूर्ण ठाकरेंचं पारडं हे संपूर्ण युक्तिवादादरम्यान कुठेतरी जड झाल्याचं एक स्पष्टता जी आहे ते दिसून येत आहे, कारण की अजून पण नाण्याची एकच बाजू ही आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण युक्तिवादादरम्यान जे कपिल सिब्बल, जे ज्येष्ठ वकील आहेत कपिल सिब्बल, त्यांच्याकडनं करण्यात येत असताना कुठेतरी उद्धव ठाकरे यांचीच बाजू योग्य आहे आणि त्याबद्दल सहानुभूती संपूर्ण महाराष्ट्रातनं व्यक्त होत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या युक्तिवादामध्ये ज्यानुसार सिब्बल उल्लेख करत आहेत या उल्लेखादरम्यान याच्यावर प्रत्युत्तर कशा पद्धतीने येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निवडणूक आयोगाने हे संपूर्ण जे निर्णय घेतलेले आहेत किंवा निवडणूक आयोगाने सर्व निकाल
जे घाईघाईमध्ये समोर आणलेत किंवा मग एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आणलेत ते चुकीचं असायचंच कुठेतरी स्पष्ट करणे आणि कुठेतरी ते पुराव्या निश्चित संपूर्ण युक्तिवादामध्ये लेखी पत्र असतील किंवा दस्तावेज असतील, घटना असतील, या संपूर्ण कोर्टापुढे ठेवून, बेंच पुढे ठेवून कुठेतरी सिब्बल हा संपूर्ण घटना ही जी आहे ती चुकीचं असल्याचं सिद्ध करत आहेत. आणि याचसाठी पहिलेपासूनच प्रयत्न सिब्बल यांचा सुरू आहे की संपूर्ण घटना ही चुकीची आहे आणि या घटनेला चुकीच्या पद्धतीने साथ हे निवडणूक आयोगाने दिलेले. अर्थातच मी काल देखील म्हटलं होतं की निवडणूक आयोगांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. कुठेतरी निवडणूक आयोग यांनी हा संपूर्ण खटला सुरू असतानाच काही निर्णय घेणं हे त्यांच्यासाठी उचित असू शकतं किंवा मग कोर्ट ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस देखील बदल समजा त्यांनी केले तर संपूर्ण या केसला जे आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याला एक वेगळं वळण जे आहे ते मिळू शकतं. अशामध्येच पाहायला गेलं तर काही अदृश्य शक्ती आहेत ज्या शिंदेच्या साथ देत होत्या असं देखील सिब्बल यांनी कोर्टापुढे सांगितलं आहे. काही नावं देखील त्यांनी समोर घेतलेली आहेत. तर त्याचा आधार कुठेतरी यावेळेस घेऊ नयेत किंवा मग कोणत्याही प्रकारचा दबाव हा निवडणूक आयोगावर नसावा अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली. आणि समजा सुप्रीम कोर्टाने नेमकं काय प्रकरण आहे याच्याबद्दल सखोल चौकशी करून किंवा योग्य तो निर्णय किंवा न्याय हा या खटल्याबद्दल देण्याचा विचार केला तर मग कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा विजय हा निश्चित होऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. सिद्धेश, बरं, पण शुभम आणखी एक प्रश्न या निमित्तानं खरा उपस्थित होतो तो म्हणजे असा की ज्या पद्धतीनं युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत आणि निवडणूक आयोगावरती जे काही ताशेरे ओढले जात आहेत या सगळ्यावरून जर निवडणूक आयोगाचा निर्णय कोर्टानं जर अमान्य केला तर पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात पुनर्विचार केला जाऊ शकतो काय आजच्या या युक्तिवादानंतर? काय वाटतंय? नाही, अर्थातच हा संपूर्ण खटलाच जो आहे हा शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह याच्यावर पुनर्विचार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. त्यामुळे एकतर पक्ष आणि चिन्ह हे कोणाकडेच नाही राहणार. पर्याय 1, पर्याय 2 याच्यावर पुनर्विचार करून उद्धव ठाकरे यांच्याकडे हा जाऊ शकतो. तो गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडनं काय हालचाली होऊ शकतात कारण की एकनाथ शिंदे यांचा कॉन्फिडन्स अजून देखील आहे. अजून देखील त्यांचं असं मत आहे की पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाकडे लक्ष द्यावं. कुठल्याही प्रकारच्या बातम्या ज्या समोर येत आहेत सुप्रीम कोर्टाच्या त्याच्याकडे लक्ष नाही द्यावं. पक्ष संघटना कशी मजबूत होईल आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समाजातील लोकांना कशा पद्धतीने मदत करण्यात येईल याबद्दलच कुठेतरी फोकस राहावं. अशा पद्धतीने शिंदे ज्यावेळेस संपूर्ण पक्षाला निरोप देत असतात, एक आदेश देत असतात, त्या याच्यात कुठेतरी शिंदे अजून देखील एका वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये असल्याचं दिसून येत आहे. पण मात्र या कॉन्फिडन्सलाच कुठेतरी प्रश्न उपस्थित करण्यासाठीचा हा खटला हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशामध्येच कुठेतरी उद्धव ठाकरे यांची बाजू ही स्पष्टपणे जात आहे आणि सहानुभूतीचा एक वेगळा दाखला हा उद्धव ठाकरेंसाठी या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान हा समोर येताना दिसून येत आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग पक्ष आणि चिन्ह फ्रीज करण्याचा पहिला पर्याय, दुसरा पर्याय की याच्यावर विचार करणे. पण विचार हे सुप्रीम कोर्ट करेल की निवडणूक आयोगालाच आदेश देऊन निवडणूक आयोगालाच कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा कामाला लावेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. डिपेंड करतं की नेमकी सुनावणी ही कधी संपणार, एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुनावणीसाठी सुरुवात कधी होणार आणि त्यानंतर मात्र निकाल देत असताना किंवा निकाल वाचन हे कधी होईल यावर अवलंबून आहे की निवडणूक आयोगाकडे अजून किती वेळ आहे आणि त्याच्यात ते कशा पद्धतीने बदल करू शकतात याच्यावर कुठेतरी त्यांच्याकडनं देखील हालचालींचा सूर हा असण्याची दाट शक्यता आहे. सिद्धेश, नक्कीच. पण जसं शुभम मगाशी कपिल सिब्बलांनी जो काही युक्तिवाद केलेला होता तो म्हणजे असा की शिंदेंना त्या नेतेपदावरून हटून चौधरींची निवड करणं त्यांनी केलेली होती. हे कितपत योग्य होतं? म्हणजे पक्ष घटनेनुसार अशी नेमणूक केली जात होती का? अर्थातच याआधी तरी कोणत्याही प्रकारे अशी नेमणूक केली गेली नव्हती आणि त्याबद्दलचा दाखला कोणत्याही प्रकारे अजून देखील पक्षामध्ये नाही आहे आणि पक्षाने कुठेतरी निवडणूक आयोगापर्यंत दिलेला नाही आहे. त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार चुकीच्या पद्धतीने गेल्याचं एकनाथ शिंदेंनी संपूर्ण प्रकार चुकीच्या पद्धतीने घडवलाय. म्हणजे एकीकडे पक्ष चिन्हावर दावा करणं ज्यानुसार सिब्बल आता म्हणतायत की सरकारी जमीनवर कुठेतरी अतिक्रमण करणं, तर अतिक्रमण केलं आहे शिंदेंनी या संपूर्ण पक्षावर आणि अतिक्रमण जरी केला असला तरी मात्र सर्व गोष्टी ज्या घडायला हव्या होत्या त्यानुसार किंवा नियमानुसार नाही घडल्यात. त्यांनी आपले वेगळे नियम जे आहेत त्या ठिकाणी उभे केले आणि संपूर्ण पक्ष ची रणनीती ही पुढे नेली आणि आज देखील तशाच पद्धतीने सुरू आहे. हेच कुठेतरी सिब्बल हे संपूर्ण युक्तिवादामध्ये कोर्टापुढे सांगत आहेत आणि याच आधारे कोर्ट कशा पद्धतीने याच्यावर आता निर्णय देणार किंवा मग कोर्ट याच्यावर कशा पद्धतीने आदेश देणार याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. राजकीय वर्तुळात देखील नेमकं या प्रकरणाला घेऊन काय होतं याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. कारण की हितचिंतक दोन्ही पक्षाचे असले तरी मात्र राजकीय कुठेतरी दबाव हा देखील असणार आहे. आणि इतकंच नाही तर राजकारणामध्ये उद्धव ठाकरे
भाजपचं बॅकफूटवर येणं आणि एकनाथ शिंदेचं बॅकफूटवर येणं यासाठी देखील अनेकांच्या नजरा सिद्धेश सध्या दिसून येत आहेत राजकीय वर्तुळात. बर शुभम, तू थोडंसं थांब, काही अपडेट्स येतात या सुनावणी संदर्भातले, ते घेऊन मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. पक्षांतराचा प्रकार सुरुवातीलाच रोखला जावा असं कपिल सिब्बल म्हणतायत. सोबतच फुटीर नेत्यानं स्वतःला मुख्य नेता म्हणणं 10व्या सूचीनुसार अमान्य असल्याचं कपिल सिब्बल म्हणतायत. स्वतःची मुख्य नेता म्हणून निवड काय बेकायदेशीर आहे असंही कपिल सिब्बल म्हणतायत. शिंदेच्या बेकायदेशीर कामाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असाही मोठा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत. संविधानानुसार पक्ष कुणाचा ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता, केवळ आमदारांच्या पात्रतेचा अधिकार होता असंही कपिल सिब्बल म्हणतायत. गोगावले प्रभूंच्या प्रतोत्पदावरती अध्यक्षांचा नेमका काय रोख होता? फुटीच्या वेळी राजकीय संघटनेमध्ये कोणताही वाद नव्हता असंही कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतात. पक्षांतराचा प्रकार सुरुवातीलाच रोखला जावा असंही कपिल सिब्बलांनी म्हटलेलं आहे. शुभम, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एक चित्र स्पष्ट होतंय, ते म्हणजे असं की या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बलांच्या निशाण्यावरती एकतर निवडणूक आयोग पहिल्यापासून होता आणि आता दुसरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकरांनी जो काही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जो काही निकाल दिलेला होता तो पण निर्णय कसा चुकीचा होता हे सुद्धा कोर्टाच्या निदर्शनास आणून देत आहेत कपिल सिब्बल. आणि जसं आपण बघितलं असेल की गोगावले आणि प्रभूंचं जे प्रतोत्पदावरती सुद्धा शंका उपस्थित केली गेली नाही, याच्याकडे ही सुनावणी कितपत निर्णायक ठरू शकते या सगळ्या युक्तिवादावरून आणि नेमकं काय घडतंय सध्या. अर्थातच सिद्धेश, या संपूर्ण प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष यांनी त्यावेळेस ज्या पद्धतीने निकाल हा दिला होता त्यांच्या दालनात देखील सुनावण्या ज्या आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल सुरू होत्यात. त्यावेळेस कुठेतरी महत्त्वाचं पाहायला गेलं तर हा नेमका प्रकार का घडला हे कुठेतरी अध्यक्षांना पटवून देण्याचं काम हे शिंदे गटाकडनं त्यावेळेस जास्त मोठ्या स्वरूपात किंवा जास्त मोठ्या तीव्रतेने होताना दिसून आलं होतं. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर नेमकं पक्ष हा जरी उद्धव ठाकरे यांच्या संघटनेमध्ये पुढे जात होता किंवा जी पदं आमदारकीचं पद असेल किंवा मग जी इथं पदं वाटप जी करण्यात आली होती ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जरी असली तरी मात्र कुठेतरी नेतृत्वच चुकीचं असल्याचा दावा हा शिंदे गटाकडनं सातत्याने होत होता आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार घडवून आणण्याचं कुठेतरी कबुली ही देखील शिंदे गटाकडनं त्यावेळेस सुनावणी दरम्यान ही देण्यात आली होती. अर्थातच पाहायला गेलं तर विविध प्रकारचे विविध अधिवेशन जे आहेत ते देखील सुरू होते. अधिवेशनाच्या वगळता देखील अनेक तारखा ज्या आहेत त्या अध्यक्ष यांनी बोलवल्या होत्या. त्यावेळेस देखील सुनावणी अशाच पद्धतीत नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये सुरू होती. पण अर्थातच पाहायला गेलं तर या संपूर्ण याच्यामध्ये ज्या गोष्टी आणि जे मुद्दे मांडण्यात आले होते त्याच आधारावर कुठेतरी अध्यक्ष यांनी निर्णय दिला होता. त्याचनुसार निवडणूक आयोगाच्या पुढे देखील जे मुद्दे शिंदेकडनं मांडण्यात आले त्यानुसारच निवडणूक आयोगाने त्या सर्व मुद्द्यांना निरीक्षणात ठेवून आणि महत्त्व देऊनच कुठेतरी निर्णय दिला होता. या सर्व आधारे हे प्रकरण जे आहे आता उद्धव ठाकरे यांना कुठेतरी मान्य नाही झालं म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन कुठेतरी मला न्याय मिळेल या अपेक्षेने आता गेलेले आहेत. याच सर्व दरम्यान न्याय नेमका कोणाच्या बाजूने जातो, उद्धव ठाकरे यांना न्याय मिळतो की नाही मिळतो आणि या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना टार्गेट करून त्यांची चूक दाखवणं इतकाच हेतू सिब्बल यांचा आहे. आणि समजा चूक आढळली किंवा चूक जी दाखवलेली आहे ती त्या ठिकाणी सिद्ध होत असेल तर मग कुठेतरी संपूर्ण प्रकरण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभं राहील आणि त्यानुसारच संपूर्ण प्रक्रिया ही पुढे जाण्यासाठी हालचालींना सुरुवात होऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष यांनी घेतलेले निर्णय हे कशा पद्धतीचे चुकीचे आहेत, निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे देखील कशा पद्धतीने चुकीचे आहेत हेच कुठेतरी कोर्टाला पटवून देण्याचं काम या संपूर्ण सुनावणीमध्ये मागील 7 दिवसांपासून आणि 8.5 तासाच्या युक्तिवादामधनं सिब्बल हे कोर्टापुढे सांगतायत. सिद्धेश, बर, पण शुभम एक प्रश्न माझा असा आहे की जसं आता आपण बघितलं असेल की फडणवीसांनी राज्यपालांना बहुमताची चाचणी घ्यायला सांगितलं आणि सोबतच विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून सुद्धा निवडलं असंही कपिल सिब्बल म्हणतात. निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं त्याच्याशी काही एक संबंध नव्हता. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणानं वागले असंही सिब्बल म्हणतात. मी याच मुद्द्याला धरून शुभम तुझ्याकडे येतोय. जसं आधी म्हणालो की काय म्हणतात कपिल सिब्बल असं म्हणतात की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा होता, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय चुकीचा होता. जे पत्र होतं ना, ज्या पत्रामध्ये निवडीचा अध्यक्ष कोण होणार याचा उल्लेख करण्यात आलेला होता, हे सगळं आपल्याला माहिती आहे की हे सगळं पत्र घेऊन ते राज्यपालांकडे गेले. राज्यपालांनी नंतर त्याच्यावरती स्वाक्षरी दिली, बहुमत कोणाकडे ते बघितलं आणि सरळ त्यांनी इनडायरेक्टली निर्णय देऊन टाकलेला होता. या सगळ्या मुद्द्यावरून एक प्रश्न असा निर्माण होतो की मग जर कपिल सिब्बल म्हणत असतील की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्यपाल पक्षपातीपणाने जर निर्णय घेत असतील तर मग राज्यघटनेचा काय उपयोग आहे? कारण याच्यानुसार जर कोणी वागत नसेल, जर कायद्याप्रमाणे जर कोणी वागत नसेल तर मग मनमानी कारभार कितपत योग्य होता आजच्या या सुनावणीमध्ये? हाच युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत. याच्यावरून कोर्टाचं निरीक्षण काय होऊ शकतं?
अर्थातच कोर्टाच्या निरीक्षणाचीच वाट ही संपूर्ण आता उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांना आहे. इतकंच नाही तर कोर्टाचा काय निर्णय असेल किंवा कशा पद्धतीने बोलतील याची एक भीती ही देखील कुठेतरी शिंदे गटामध्ये असण्याचा एक अंदाज हा आहे. पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या गोष्टी घडवून आणल्यात आणि त्या कशा पद्धतीने घडल्यात याचा पुरावा आणि याचा दस्तावेज हा जेव्हा शिंदे गटाकडनं समोर निवडणूक आयोगाला आणि अध्यक्षांना आणि इतकंच नाही तर राज्यपालांना देखील देण्यात आला, त्यावरच कुठेतरी विश्वास ठेवून संपूर्ण हालचाली करणं हे देखील गरजेचं होतं. कारण की त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही देखील लागू होऊ शकते अशी देखील चर्चा होती. म्हणून लवकरात लवकर कुठेतरी फ्लोर टेस्टनुसार आणि संपूर्ण ज्यानुसार संख्याबळ आहे संख्याबळ सिद्ध करून कुठेतरी महाराष्ट्र हा राष्ट्रपती राजवट न लागू होता कुठेतरी सरकारकडेच राहावा. आणि त्यावेळेस देखील महायुतीचं सरकार हे त्यावेळेस आलं होतं ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाले होते. त्यानंतर मात्र तिसरा त्याच्यामध्ये एक अजून पैलू आला की अजित पवारांची राष्ट्रवादी जे प्रकरण अजून देखील सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि कुठेतरी समान हे प्रकरण आहे ज्याच्या आधारित अजून देखील खासदार सुप्रिया सुळे बोलत असतात की कशा पद्धतीने चुकीचं झालं, खरा पक्ष कोणाचा खोटा पक्ष कोणाचा हा सुप्रिया सुळे या संपूर्ण सुनावणी दरम्यान अनेक पत्रकार परिषदेमधनं बोलताना दिसून आलेले आहेत. अशामध्येच याच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा आधार घेऊन राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा कुठेतरी निर्णय हा देखील समोर येऊ शकतो. पण अशामध्ये समजा पाहायला गेलं तर संपूर्ण घटनाक्रम हा कशा पद्धतीने गेला, संपूर्ण फ्लोर टेस्टवर विधिमंडळ पक्ष जो कपिल सिब्बल उल्लेख करतात की विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे तर विधिमंडळ पक्षाच्या आधारेच हा संपूर्ण घटनाक्रम घडून आला. खरं तर राजकीय पक्ष वेगळा आहे हे सिद्ध झालं तर पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना जाऊ शकतो. पण विधिमंडळ पक्ष समजा वेगळा आहे हे समजा सिद्ध होत असेल या संपूर्ण खटल्यादरम्यान तर मग त्यावेळेसचे जे निर्णय राज्यपालांपासून अध्यक्षांपर्यंत आणि अध्यक्षांपासून निवडणूक आयोगापर्यंत ज्या घेण्यात आल्या होत्या त्या विधिमंडळ पक्षाकडे फोकस्ड असूनच घेण्यात आल्या होत्या हे कुठेतरी सिद्ध होईल. आणि त्यामुळे पक्ष चिन्ह फ्रीज करण्याचा अंतिम कुठेतरी एक पर्याय हाच सुप्रीम कोर्टापुढे राहू शकतोय सिद्धेश. नक्कीच. पण एक प्रश्न असा आहे शुभम की जे विधिमंडळ काय म्हणतात त्याला विधिमंडळातील पत्राचा फायदा हा ठाकरेंसाठी कितपत गेम चेंजर ठरू शकतो आजच्या सुनावणीनंतर काय वाटतंय? अर्थातच त्यावेळेस जी रणनीती ठरली होती किंवा त्यावेळेस जी आयडिओलॉजी दोन्ही पक्षांकडून ठेवण्यात आली होती त्याच्याच आधारे संपूर्ण हा खटला समोर जाताना दिसून येतोय. पण शिंदेची बाजू अजून देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एकीकडे युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बलांच्या कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं पारडं मजबूत असलं हे जरी सिद्ध होत असलं तरी त्यावेळेस मात्र दस्तावेज करताना लिखापडी करत असताना संपूर्ण लेखी प्रकरण समोर आणताना एकनाथ शिंदे हेच कुठेतरी पहिल्या नंबरवर दिसून आले होते आणि त्यानुसारच संपूर्ण पक्षाची घटना समोर आणणे, राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवणे, स्वतः देखील मुख्यमंत्रीपदी आणि आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणे, निवडणुकींसाठी देखील सामोरं जाणे आणि निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या विधानसभा निवडणुकीच्या याच्यात एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणे निवडून आलेली आहे तर मग याच आधारे कुठेतरी शिंदेचं प्रकरण हे पुढे जाऊ शकतं. कारण की जास्तीत जास्त दस्तावेज हे शिंदेकडनं घटनेसाठी कुठेतरी भविष्यात योग्य ठरतील किंवा त्यांच्या पारड्यात फायद्याचे ठरतील याचाच प्रयत्न शिंदेंनी आधीपासून केला. तर मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा निवडणूक आयोगाच्या कुठेतरी न्याय. शुभम मी तुला एक थोडंसं थांबवतोय. काही अपडेट येत आहेत. सत्तेतील पक्षानं विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापल्यासारखा प्रकार होता. सोबतच सत्ता स्थापन करताना विरोधी पक्ष नेत्याला सोबत घेतलं गेलं असंही कपिल सिब्बल म्हणतात. सुनील प्रभूंनी बोलावलेल्या बैठकीतून आमदार गैरहजर राहिले. शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातून असंही सिब्बल म्हणतायत. सत्तेतील पक्षानं विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापल्यासारखा प्रकार आहे असंही कपिल सिब्बल म्हणतायत. शुभम आणखी एक प्रश्न या निमित्तानं असा होतो ते म्हणजे असा की सुनील प्रभूंनी बोलावलेल्या बैठकीला आमदार सुद्धा गैरहजर होते. कपिल सिब्बलांनी हा युक्तिवाद केलेला आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातून असंही कपिल सिब्बल म्हणतायत. सत्तेतील पक्षानं विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापल्यासारखा हा प्रकार आहे. सत्ता स्थापन करताना विरोधी पक्ष नेत्याला सोबत घेतलं गेलं असंही कपिल सिब्बल म्हणतायत. सुनील प्रभूंनी एक बैठक बोलावलेली होती. या बैठकीला सुद्धा आमदार गैरहजर होते. या एकंदरीत या सगळ्या युक्तिवादावरून शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या राजकीय पक्षातून असंही कपिल सिब्बल म्हणतायत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी मनोज भोयर सर आपल्या सोबत आहेत. मनोज सर, आपण बघितलं असेल की फडणवीसांनी राज्यपालांना या सगळ्या पत्रावरून बहुमत चाचणी घ्यायला सांगितलं. म्हणजे आधी कपिल सिब्बलांच्या निशाण्यावर होतं ते म्हणजे निवडणूक आयोग, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यपाल आणि आता फडणवीस. म्हणजे त्यांनी सगळीच पाळामुळं उकडून काढलेली आहेत आणि या युक्तिवादाला आता त्यांनी अखेर
टर्निंग पॉइंटला म्हणू शकतो आपण ही सुनावणी, आणि आजच्या या शेवटच्या युक्तिवादामधून हा कितपत निर्णायक ठरू शकतो आजच्या सुनावणीमध्ये, काय वाटतंय? शुभम, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की टर्निंग पॉईंटवर आली आणि नेमके आता आणखी कोणते युक्तिवाद कपिल सिब्बल करतील यावरही साधारणतः लक्ष लागलेलं आहे. पण एक 2-3 मुद्दे साधारणतः आपल्याला सातत्यानं उपस्थित करताना युक्तिवादाच्या दरम्यान दिसत आहेत. तो म्हणजे एकतर आमदारांच्या अपात्रतेचा जो मुद्दा आहे तो आधी विधानसभा अध्यक्षांनी सोडवायला पाहिजे होता, तो सोडवला गेला नाही. आणि मग मूळ राजकीय पक्ष हा कुणाचा आहे आणि सिम्बॉल कुणाला द्यायचा, पक्षचिन्ह कुणाला द्यायचं, या संदर्भात आयोगानं निर्णय केला. या प्रक्रिया फारच चुकीच्या आहेत आणि 10व्या कलमाचं पूर्णपणे म्हणजे त्यांनी धाब्यावर बसवलेलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे. या पुढच्या काळात सुद्धा अशा प्रकारचे प्रसंग वेगवेगळ्या राज्यात जर उद्भवले तर त्यावेळी नेमकी परिस्थिती काय असेल आणि काय नेमके पाऊल ज्यांना उचलायचे आहेत, ज्यांना निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी ते उचलावे, या संदर्भामध्ये न्यायालयानं स्पष्टता द्यावी असं कपिल सिब्बल यांचं युक्तिवादादरम्यानचं म्हणणं आहे. म्हणजे हा निर्णय जो काही सर्वोच्च न्यायालयाचा येईल तो आपण धनंजय चंद्रचूड यांच्या काळामध्ये आपण पाहिला, पण त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाही. त्या या निकालाच्या निमित्तानं देशासमोर स्पष्ट येतील आणि हा अत्यंत गाजलेला सगळा हा खटला आहे आणि याकडे सातत्यानं देशभरातल्या राजकीय नेत्यांचं, सरकारांचं कायम लक्ष आहे. कारण अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे प्रसंग हे देशात वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे आजच्या निकालातले जर आपण काही महत्त्वाचे जर मुद्दे म्हटलं तर पक्ष आणि विधिमंडळ, पक्ष हे वेगवेगळे आहेत आणि विधिमंडळातला जो पक्ष आहे त्याला काही सर्वोच्च अधिकार नाही. मूळ राजकीय पक्ष त्याची घटना, त्या घटनेनुसार त्यांची चालणारी कार्यवाही ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कुणाचं महत्त्व हे सर्वात जास्त हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून झालेला आहे. आणि विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानल्याने 10व्या अनुसूचीचा हा विपर्यास झालाय अशा पद्धतीनं जोरकस त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि ठाकरे गटाचं जे काही आता गेल्या काही दिवसांपासून म्हणणं आहे त्याला अनुसरूनच काही कागदपत्र आज कपिल सिब्बल यांनी जोडले न्यायालयासमोर. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्यानंतरच निवडणूक आयोगानं कोणता गट खरा, कुणाला चिन्ह द्यायला पाहिजे या संदर्भात निर्णय द्यायला पाहिजे होता. मात्र इथे नियमांची पायमल्ली झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. खरंय मनोज सर, मी काही अपडेट्स घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, कारण युक्तिवाद सध्या जोरदार सुरू आहे. कपिल सिब्बल असं म्हणतात की कायदेशीरपणे शिंदेंनी शिवसेना सोडली होती असं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतायत. विश्वासदर्शक ठरावावरती भाजपसह बंडखोरांनी सुद्धा बंडखोरी केली आणि सोबत व्हीप झुगारल्यावर आमदार अपात्र ठरायला हवे होते, पण तरी सुद्धा ते अपात्र झाले नाही. अपात्र असलेले आमदार मंत्री झाले असंही कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतायत. कायदेशीरपणे शिंदेंनी शिवसेना सोडली होती असंही कपिल सिब्बल म्हणतायत. आणि मी या सगळ्या मुद्द्यावरून मी जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे. शुभम, आपण बघतोय की जर पक्ष ठरवण्याचा अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना नव्हता किंवा राज्यपालांना नव्हता, मग या सगळ्यावरून मग कुठल्या बेसिसवरती हे बहुमत चाचणी करण्यात आलेली होती आणि कुठल्या बेसिसवरती अध्यक्षांनी हा निर्णय घेतला? अर्थातच सिब्बल यांनी आता कोर्टापुढे सांगितलेलं आहे की एक मोठी महाशक्ती आणि एक मोठा राजकीय पक्ष हा शिंदेंना साथ देत होता आणि त्याचमुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर याच माझ्या स्टेटमेंटमध्ये असू शकतं असा अंदाज आपण या ठिकाणी घेऊ शकतो. कारण की ज्यानुसार हे संपूर्ण प्रकरण पुढे जात होतं त्यावेळेस देखील अनेक गोष्टी ज्या आहेत विविध पद्धतीच्या घडत होत्या, ज्यामध्ये सिब्बल यांनी आता पुन्हा एकदा युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे की एक वेगळ्या पक्षाचं, जो पक्ष साथ देत होता त्या पक्षाचं ज्या ठिकाणी सरकार होतं त्या ठिकाणीच शिंदेचे सगळे आमदार आणि मंत्री जे आहेत त्याच राज्याच्या एका हॉटेलमध्ये स्थायी होते, अनेक दिवस ते त्या ठिकाणी थांबले होते असं देखील सिब्बल या ठिकाणी बोलत आहेत. तर मात्र दुसरीकडे राज्यपालांची भेट घेताना देखील एका वेगळ्या पक्षाच्या माणसांनी जे आहे, संपूर्ण नेत्यांनी जे आहे पाठबळ घेऊन पाठपुरावा करत जे आहे शिंदे यांचं प्रकरण खरं आहे आणि त्याला मान्यता देण्यात यावी याच्यासाठी मदत करण्यात आली होती, हे देखील सिब्बल आता कोर्टापुढे म्हटले आहेत. ही झाली गोष्ट क्रमांक 2. गोष्ट क्रमांक 3, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिंदेंना कुठेतरी पाठबळ हे होतं, महाशक्ती होती, हे या आधी देखील सिब्बल म्हटलेले
आहेत, तर आता देखील ते बोलत आहेत की संपूर्ण या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे हे एकटे नव्हते, त्यांना साथ देणारा कोणतरी अजून एक तिसरा व्यक्ती होता असं या ठिकाणी सांगताना दिसून येत आहेत सिब्बल. यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये निवडणूक आयोग असेल, विधानसभा अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, तर या तिघांसोबत कुठेतरी आता चौथा टार्गेटवर किंवा सिब्बल यांच्या निशाण्यावर असल्याचा एक राजकीय पक्ष आणि त्यांना साथ देणारे अशा पद्धतीने या संपूर्ण अंतिम युक्तिवादाच्या दरम्यान सिब्बल पुढे जाताना दिसून येत आहेत. सिद्धेश, खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने घडलं होतं विरोधी पक्षाला सोबत घेऊन. तर त्यावेळेस मात्र विरोधी पक्ष कोणता होता? कारण की महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे हे समजा मुख्यमंत्रीपदी होते, तर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे हेच कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये प्रमुख चेहरे शिवसेनेमधनं मानले जात होते आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या हालचाली विचित्र दिसत आहेत किंवा मग योग्य दिसत नाहीत. अशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या सरकारमधील त्या काळच्या नेत्यांनी जे आहे, कारण की अनेक नेते आता देखील फेरबदल झालेले आहेत, त्यावेळेसचे जे नेते आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना सूचित देखील केलं होतं असं अनेकदा ऐकायला हे राजकीय वर्तुळात मिळत असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींची एक माहिती कानापर्यंत असताना देखील कानाडोळा उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आला. पण मात्र आज हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहे युक्तिवाद सुरू आहे, पण मात्र पक्ष आणि चिन्ह कोणाचा याबद्दल सुप्रीम कोर्टापुढे हा पेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण याच्यात समजा पाहायला गेलं तर मग मगाशी देखील मी ज्यानुसार म्हटलो की ज्या ज्या गोष्टी समोर मांडण्यात आल्या होत्या अध्यक्षांसमोर, निवडणूक आयोगांसमोर, राज्यपालांसमोर, त्यानुसारच त्या गोष्टी घडल्या, पण मात्र कोणाच्या मदतीने असा उल्लेख या ठिकाणी सिब्बल यांनी स्पष्टपणे कोर्टापुढे केलेला आहे. सिद्धेश, नक्कीच. शुभम, तू सोबतच राहा. काही अपडेट्स माझ्याकडे आलेले आहेत. राज्यपालांना भेटणं हे कलम 2(1) नुसार होतं. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अंतिम टप्प्यात आलेला आहे. आमदारांना राजकीय पक्षाचं ऐकावं लागतं असंही सिब्बल म्हणतात. पक्षांतर बंदी कलम हा महत्वाचा आहे असं सुद्धा सांगतात सिब्बल. मात्र नंतर ते राष्ट्रीय चिंतेचा मुद्दा बनलं गेलं असंही कपिल सिब्बल म्हणतात. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी आता मनोज भोयर सरांकडे जाणार आहे. सर, आपण बघितलं असेल की कपिल सिब्बल असं म्हणतात की फुटीर नेता स्वतःला मुख्यमंत्री म्हणतो. व्हीप झुगारल्यावरती सुद्धा आमदार अपात्र व्हायला हवे होते, मग ते अपात्र सुद्धा नाही झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या आमदारांना, विशेष करून एकनाथ शिंदेच्या ज्या सोबत जे काही आमदार गेलेले होते त्यांना एक अदृश्य शक्ती मदत करत होती असा इनडायरेक्टली जो काही युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल करतात. आपण कसं कराल विश्लेषण या सगळ्या संदर्भात? सिद्धेश, कोर्टाच्या बाहेर अशा प्रकारचे आरोप आपण सातत्यानं पाहिले. म्हणजे विकास आघाडी कडून सुद्धा अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत आणि शिवाय ठाकरे गटात सातत्यानं हे आरोप करत राहिले. त्यांचे खासदार सुद्धा संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा. पण कोर्टामध्ये सुद्धा कपिल सिब्बलांचा हा मुद्दा किंवा हा आरोप इनडायरेक्टली का असेना, हा काही तसा पहिल्यांदा झालेला नाही. प्रदीर्घ काळ ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होती आणि आपल्याला आठवत असेल की सुरुवातीचा काळ खूप गाजला युक्तिवादाचा आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये आपल्याला फार विसर पडला लोकांनाही. आणि आता पुन्हा या सुनावणीनं गेल्या काही दिवसांपासून खूप गती घेतली आणि या सुनावणीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर, कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट्सवर सातत्यानं आता लोकांचं, माध्यमांचं आणि राजकीय नेत्यांचं आणि त्यांच्या जे दोन पक्ष यात सहभागी आहेत त्यांचं लक्ष आहे. याचं कारण असं की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या, जे काही निर्णय झाले, ज्या काही प्रक्रिया राबवल्या गेल्या आणि जे काही घडलं ते तपशीलवार मांडण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय आणि त्या संदर्भातलेच कागदपत्र आज न्यायालयासमोर जोडले गेलेले आहे. विधिमंडळ पक्षाला महत्त्व देऊन तुम्ही कुठला पायंडा पाडतायत हा कपिल सिब्बल यांचा मूळ प्रश्न आहे. जसं त्याचा उल्लेख मी अगोदर केला होता की धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवलं पाहिजे असाही एक मुद्दा साधारणतः आला. ही कपिल सिब्बलांची मोठी मागणी आहे. कारण त्यांच्या हा रणनीतीचा एक दुसरा भाग असू शकतो. म्हणजे हे चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण ते काही सफल झाले नाही. पण नंतर त्यांना असं वाटतं की धनुष्यबाण हे गोठवलं गेलं पाहिजे. शिवसेना ठाकरेंचाच पक्ष आहे, चिन्हाचे फायदे शिंदेंनी घेतले असा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद जरी वाटला तरी आपल्याला एक साधारणतः लक्षात येतं की समजा चिन्ह गोठवलं गेलं तर ते कुणालाही वापरता येणार नाही. आत्ताच्या घडीला जे काही नुकसान ठाकरे गटांचं झालेलं आहे ते आपल्याला स्पष्टपणे गेल्या काही काळामध्ये दिसत आहे. पण यातून जर आपल्या हाती पुढे काही लागलं नाही तर किमान शिंदे गटाचं मूळ म्हणजे ज्यांना अधिकृत मान्यता दिली गेलेली आहे त्यांचं नुकसान व्हावं आणि त्यासाठी हे चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे असा त्यांचा युक्तिवाद आहे.
पण आता मनोज सर, एक ही एक एक प्रश्न तातडीनं- असा आहे की जसं कपिल सिब्बल म्हणतात की जर ज्याच्याकडे फक्त म्हणजे बहुमत आहे तो पक्ष त्यांचा झाला आणि एकंदरीतच आमदार आहेत म्हणून पक्ष आमचा हा दावा तकलादू असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. मग जर असं असेल तर मग विश्वासदर्शक ठराव पास झाला, त्याच्यानंतर बहुमत यांच्याकडे आलं आणि त्याच्यानंतर ह्यांनी सगळा घटनेनुसार म्हणजे घटनेची पायमल्ली म्हणायची का या सगळ्यावरून, हे जे काही निर्णय झाले गेल्या काही वर्षांमध्ये? आता बघा, हे सगळे न्यायालयीन मुद्दे आहेत, न्यायालयाच्या अधीन असलेले हे सगळे मुद्दे आहेत आणि यावर खल सुरू आहे. आता देवदत्त कामत जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू झाला अशी माहिती आता मी या थेट प्रक्षेपणामध्ये तुमच्या सोबत सहभागी झाल्यानंतर मला जी माहिती मिळते ती अशी आहे. आता मुळात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे. आता खरी या युक्तिवादातली रंगत वाढेल, कारण देवदत्त कामत कुठल्या कुठल्या मुद्द्यांना आधी प्रायोरिटीनं स्पर्श करतात आणि ते मुद्दे जोरकसपणे मांडतात, हे महत्त्वाचं आहे. या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला शेवटचा मुद्दा जो पक्ष चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे असा मांडला गेला, तो आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सगळे प्रयत्न हे कपिल सिब्बल यांच्याकडून वकील या नात्यानं केले गेलेले आहे. पण अर्थात जे निर्णय चुकीचे आहे अशी मांडणी कपिल सिब्बल यांनी केली ते कसे योग्य आहे अशा पद्धतीनं आपल्या युक्तिवादाची सुरुवाती केली जाऊ शकते. अर्थात युक्तिवादाला सुरुवात झाल्यानंतर त्यांचे मुद्दे आपल्या पुढ्यात येतील आणि आपण मग त्याचं विश्लेषण करू शकू. पण मुळात यांच्या न्यायालयीन प्रक्रियेवरती किंवा जे मुद्दे न्यायालयामध्ये मांडले जात आहेत ताकदीनं, त्याचा एक साधारणतः आपण गतकाळातल्या राजकीय घडामोडींशी आपण संबंध जोडून काही बोलू शकतो. पण कायदेशीर बाबींचं आपण विश्लेषण आता आपण करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. मनोज सर, तुम्ही सोबतच राहा, काही अपडेट्स येतात कोर्टामधून ते आपण घेऊयात आणि नंतर मी तुमच्याकडे येतो. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलाय, देवदत्त कामत यांचा आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. खऱ्या अर्थानं आता या युक्तिवादाला रंगत येणार आहे, कारण कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय. कपिल सिब्बलांनी जे काही युक्तिवाद केलेला होता याच्या आधी त्यांच्या युक्तिवादामध्ये अनेक घटनांना त्यांनी त्यांचा आढावा घेतलेला होता, काही परिच्छेदाचे दाखले या कोर्टासमोर त्यांनी दिलेले होते. आता त्यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. मी शुभम उमाळे, माझा सहकारी माझ्या सोबत आहे, मी त्याच्याकडे जाणार आहे. शुभम, जसं विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा वेगळा आहे असा जो काही युक्तिवाद कोर्टासमोर कपिल सिब्बलांनी गेल्या काही वेळापूर्वी केलेला होता आणि शिवसेना चिन्ह हे गोठवावं अशी मागणी त्यांनी युक्तिवाद संपताना केलेली होती, या सगळ्यावरून आता देवदत्त कामतांचा युक्तिवाद कशा पद्धतीनं निर्णायक ठरू शकतो? सिद्धेश, अर्थातच सुप्रीम कोर्टामधनं सध्या सर्वात मोठी अपडेट ही समोर येत आहे आणि या अपडेटनुसार अखेरकार आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद या संपूर्ण शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीबाबत हा आता संपलेला आहे. अर्थातच जो त्यांनी 8.5 तास आणि 7 दिवस हा संपूर्ण युक्तिवाद केला आहे याच्यावरच आता अवलंबून आहे की उद्धव ठाकरे यांची बाजू ही मजबूत राहते का, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने न्याय जातो का. कारण की अर्थातच समजा पाहायला गेलं तर हा युक्तिवाद संपूर्ण राज्यांनी बघितलेला आहे, संपूर्ण देशाने हा युक्तिवाद पाहिलेला आहे. आणि की कपिल सिब्बल ज्यावेळेस युक्तिवादाला सुरुवात करतात तर संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्या युक्तिवादाकडे जात असतं. अशामध्येच हे असं प्रकरण शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत जे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे जे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होतं त्याच्यातील आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा आता संपलेला आहे. अंतिम युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि अशामध्येच त्यांनी आता कुठेतरी पक्ष आणि चिन्ह हे फ्रीज व्हायला पाहिजे, कुठेतरी पक्ष आणि चिन्ह हे आता तुम्ही गोठवा अशा पद्धतीत सुप्रीम कोर्टापुढे आता एक विनंती जी आहे ती युक्तिवादादरम्यान युक्तिवादाच्या अंतिम टप्प्यात जी आहे ती आता सिब्बल यांनी केलेली आहे. अर्थातच पाहायला गेलं तर या 8.5 तासाच्या युक्तिवादावरच अवलंबून आहे की उद्धव ठाकरे यांची या संपूर्ण खटल्यामध्ये नाण्याची एक बाजू जी पाहायला मिळाली होती ती कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यावरच न्याय हा कोणाच्या बाजूने गेला तर मग या युक्तिवादाला कितपत महत्व हे कोर्ट ठेवतंय, किती गोष्टी निरीक्षणात ठेवतात. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या फेटाळून देखील अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून देखील लावल्या होत्या. युक्तिवादादरम्यानच काही मुद्दे जे आहेत ते दुर्लक्षित करण्याचं कोर्टाने जे आहे ठराव केला होता
या संपूर्ण खटल्यामध्ये अनेकदा सरन्यायाधीशांमध्ये आपापसात चर्चा देखील झाली होती। ज्यावेळेस पत्र देण्यात आले होते, ज्यावेळेस काही पुरावे समोर सादर करण्यात आले होते, त्यावेळेस देखील चर्चा दिसून आली होती। अनेक मुद्द्यांमध्ये त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले होते। अनेक मुद्द्यांमध्ये चर्चा करताना देखील तिन्ही सरन्यायाधीश हे या ठिकाणी दिसून आले होते। इतकंच नाही तर मग ही सुनावणी सुरू असतानाच्या तिसऱ्या दिवशीपासून देवदत्त कामत हेच युक्तिवाद करतील शिवसेना शिंदे गटाकडून हे सातत्याने मी सांगत आलो होतो। त्यानुसारच देवदत्त कामत आता एकनाथ शिंदे यांची बाजू समोर नेताना दिसून येतील। यामध्ये आता ते किती वेळ घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण आज मात्र ते फक्त 20 ते 25 मिनिटच बोलतील अशा पद्धतीने देखील एक अपडेट ही आता समोर येते। अशामध्ये पाहायला गेलं तर काही अपडेट येत आहेत, मी त्या घेऊन तुझ्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। तू सोबतच राहा। अध्यक्ष चुकले असतील तर न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकतं असा युक्तिवाद आता देवदत्त कामत यांनी केलेला आहे। आमदार अपात्रतेवरती देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय। या एकंदरीत सगळ्या मुद्द्यावरून मी आता जाणार आहे माझे सहकारी मनोज भोयर यांच्याकडे। मनोज सर, पक्षांतर बंदी कलमावरून आता सध्या युक्तिवादाला हात घातलेला आहे। आमदार अपात्रतेचा मुद्दा या सगळ्या देवदत्त कामतांच्या या सुनावणीची सुरुवात ठरलेली आहे। अतिशय कमी वेळ मिळालेला आहे त्यांना। या सगळ्या मुद्द्यावरून आमदार अपात्रतेचा मुद्दा हा आजच्या सुनावणीमध्ये देवदत्त कामतांच्या या सगळ्या युक्तिवादानंतर कितपत निर्णायक ठरू शकतो, कसं करायला याचं विश्लेषण? सदेश, देवदत्त कामतांच्या युक्तिवादातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की निवडणूक आयोग केवळ एक लवाद आहे, आर्बिट्रेटर आपण ज्याला म्हणतो। त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय जर चुकीचा असेल तर त्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची मुभा हवी असा एक मुद्दा देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या वतीनं मांडलेला आहे। अर्थात अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी असा युक्तिवाद मांडताना देवदत्त कामत यांना नेमकं काय म्हणायचं आहे हेही आपल्यासमोर थोड्याच वेळात पुढे येईल। पण देवदत्त कामत यांच्या आर्ग्युमेंट्सला, युक्तिवादाला सुरुवात झाली आणि तो बराच काळ चालेल। एकदा कपिल सिब्बलांचा दीर्घकाळ युक्तिवाद न्यायालयामध्ये चालल्यानंतर देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाला सुरुवात तर खरी झाली, पण मध्ये मध्ये काही आक्षेपाचे मुद्दे असू शकतात। त्यावेळेला न्यायालय त्यांना सलग बोलायला संधी देते की मध्ये उपस्थित केलेल्या काही मुद्द्यावर त्याला खोडून काढायचं असेल तर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांना संधी मिळते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। पण सिब्बलांचा युक्तिवाद आपण दीर्घकाळ पाहिल्यानंतर आपल्याला देवदत्त कामत यांना एक पुरेशी संधी मिळेल आणि ती त्यांच्याकडून घेतलीही जाईल। त्यावेळी अपात्रतेच्या निर्णयाचा पक्ष चिन्हाच्या निर्णयावर परिणाम होतो असं देवदत्त कामत यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर जसं मी सांगितलं की पुन्हा कोर्टात जाण्याची मुभा हवी असंही त्यांचं म्हणणं आहे। पण हा लवाद आहे, म्हणजे एकीकडे कपिल सिब्बल निवडणूक आयोगाचे लिमिटेड त्यांची अथॉरिटी। मनोज सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। देवदत्त कामत हे जे आहेत हे ठाकरेंचे वकील आहेत आणि आपण एकंदरीतच बघतोय की आमदार अपात्रतेवरती देवदत्त कामत हे सध्या युक्तिवाद करतात। अध्यक्ष जर चुकले असतील तर न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकतं असंही कामत म्हणतायत। मात्र ठाकरेंकडून देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झाला। कपिल सिब्बलांनी बाजू अतिशय कणखरपणे आणि अतिशय सक्षमरित्या बाजू सावरून धरलेली आहे। ठाकरेंचं पारडं कुठेतरी जड होताना दिसतंय आणि आता जो आमदार अपात्रतेचा मुद्दा जो होता तो कपिल सिब्बलांनी सुद्धा आपल्या युक्तिवादामधून चर्चेला आणलेला होता। जर अध्यक्ष चुकले असतील तर ती बाजू आम्ही लावून धरतोय आणि याच 10व्या परिच्छेदानुसार आता ही सुनावणी जी आहे ती निर्णायक ठरतीये। निवडणूक आयोग केवळ एक लवादा असल्याचं सुद्धा कामत असं म्हणतात। मात्र आमदार अपात्रतेवरती जो मुद्दा होता आमदार अपात्रतेचा त्याच मुद्द्यावरून सध्या कामत जो आहे तो युक्तिवाद करतायत। मनोज सर, आपण बघतोय की जो युक्तिवाद याच्या आधी कपिल सिब्बलांनी केलेला होता, आता अखेर तोच युक्तिवाद कुठेतरी पुढे घेऊन जाऊन ठाकरे गटाची बाजू कितपत स्ट्रॉंग आहे हे कुठेतरी दाखवून देण्याचा कामत प्रयत्न करतायत। या सगळ्यावरून, या युक्तिवादावरून शिंदेच्या शिवसेनेसाठी हा युक्तिवाद कितपत जड ठरू शकतो येत्या काळामध्ये, काय वाटतंय? अर्थात मी नजर चुकीने देवदत्त कामत हे शिंदे गटाचे म्हणाले होतो। खरं तर कपिल सिब्बल यांचे जे युक्तिवाद आहेत त्याला जोरकसपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न देवदत्त कामत यांनी केलेला दिसतोय आपल्याला। अजून शिंदे गटाच्या वकिलांचे युक्तिवाद हे सुरू व्हायचे, ते आज कदाचित होतील किंवा ते उद्या सुरू होतील अशी शक्यता जास्त आहे। पण देवदत्त कामत यांचे आर्ग्युमेंट्स यापूर्वी सुद्धा न्यायालयामध्ये आपण पाहिले ते अत्यंत महत्त्वाचे ठरले आणि लक्षवेधी ठरले होते। कपिल सिब्बल यांचे आर्ग्युमेंट्स पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असताना आणखी काही मुद्दे त्यांनी मांडले आहे की निवडणूक आयोग हा लवाद आहे, आर्बिट्रेटर आहे, त्याला संपूर्णपणे काही न्यायालयाचे अधिकार नाहीत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रते संदर्भातल्या निर्णयानंतरच मग निवडणूक आयोगानं
पक्ष चिन्हाबाबत हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, तो घेतला गेला नाही. हा मुद्दा सातत्यानं मांडला जातोय आणि म्हणून मग त्या मुद्द्याला पुढे घेऊन जाताना देवदत्त कामत यांनी असं म्हटलंय की पक्ष चिन्ह हे गोठवलं गेलं पाहिजे. त्यांचाच पक्ष म्हणजे ज्या पद्धतीनं या पक्षावरती अधिकार मांडला गेला, सांगितला गेला, तो अत्यंत चुकीचा असल्याचं सुद्धा देवदत्त कामत म्हणतात. विधिमंडळ पक्ष मोठा की राजकीय पक्ष मोठा, राजकीय पक्षाचं महत्त्व किती, असे जे काही सातत्यानं मुद्दे येत आहेत ते दीर्घकालीन राजकारणावर आणि समोर ज्या ज्या राज्यात असे प्रसंग उभे ठाकतील त्यावर एक महत्त्वाचं उत्तर असू शकेल. पण अर्थात न्यायालयाची टिप्पणी, न्यायालयाचा अंतिम निकाल आणि त्याचं तपशीलवार जे काही विश्लेषण होईल त्यातून आपल्याला हे समजून घेता येईल. पण कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाची बाजू बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा देवदत्त कामत हे पुढे आलेले आहेत आणि निवडणूक आयोगाचे अधिकार किती सीमित आहेत आणि ते म्हणजे काही अंतिम निर्णय नाही. त्यांनी आपल्या घटनेमध्ये म्हणजे आयोगाच्या जे जे काही आहे त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये असं सांगण्याचा प्रयत्न देवदत्त कामत यांच्याकडून होत आहे. राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकार आहे, तो विधिमंडळ पक्षाला नाही. म्हणजे राजकीय पक्षाचं नेतृत्व ज्या उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं ते जास्त निर्णायक महत्वाचं आहे आणि त्या शिवसेना पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे केवळ आणि केवळ हे उद्धव ठाकरेंकडे आहे असं ठाकरेंच्या वतीनं देवदत्त कामत सांगण्याचा प्रयत्न करतात. असं आपल्याला साधारणतः देवदत्त कामत यांच्या ठीक आहे मनोज सर, काही अपडेट्स येतात या कोर्टाच्या या सुनावणी दरम्यानचे, मी ते घेतो आणि तुमच्याकडे येतो. बहुमत कधी गाठलं हा खरा प्रश्न आहे असं न्यायालयानं आता या युक्तिवादानंतर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आमदार अपात्रतेवरती देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. ठाकरे गटाचे वकील आहेत ते अध्यक्ष चुकले असतील तर न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकतं असाही केविलवाणा प्रयत्न सध्या देवदत्त कामत यांच्याकडून केला जातोय. मी शुभम उमाळे माझा सहकारी जो माझ्यासोबत आहे मी त्याच्याकडे आता जाणार आहे. जर अध्यक्ष चुकले असतील तर न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकतं, म्हणजे अध्यक्षांनी जो काही निर्णय दिलेला होता तो कशा पद्धतीने चुकीचा होता हे कपिल सिब्बलांनी मागाशी झालेल्या युक्तिवादामध्ये सांगितलं होतं शुभम. आणि आता तोच मुद्दा जो आहे तोच पुढे घेऊन जाताना कामत असं म्हणतात की जर अध्यक्ष चुकले असतील, अध्यक्षांनी दिलेला निर्णय जर चुकला असेल तर आता आम्हाला एकमेव आशा आहे ती म्हणजे न्यायालयाच आम्हाला सगळं सावरू शकतं आणि हा जो काही चेंडू आहे आमदार अपात्रतेचा हा आता सरळ न्यायालयाच्या कोर्टामध्ये तो ढकललेला आहे. आता कितपत निर्णायक सुनावणी ही ठरू शकते, कोर्ट काय निकाल देण्याची शक्यता वाटते तुला? सिद्धेश, अगदीच या कोर्टाची सुनावणी सुरू आहे, पण मात्र एका चुकीच्या माहितीमुळे एक चुकीची माहिती प्रेक्षकांपर्यंत गेली आहे, त्यासाठी मी माफी मागतो. कारण की अर्थातच पाहायला गेलं तर मग देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. देवदत्त कामत हे खरं तर अजून उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत. कपिल सिब्बल यांच्यासोबत जे वकिलांची टीम आहे त्याच्यामधनं देवदत्त कामत आहेत आणि आता कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद हा अंतिम टप्प्यात येऊन संपलेला आहे आणि त्यांनी पक्ष आणि चिन्ह फ्रीज करण्यासाठी मागणी केलेली आहे. तर मात्र आता त्यांच्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. जे देवदत्त कामत उद्धव ठाकरेंचेच वकील आहेत आणि उद्धव ठाकरेंचीच बाजू आज देखील कोर्टापुढे मांडताना ते दिसून येत आहेत. या संपूर्ण दरम्यान एक चुकीची माहिती माझ्यापर्यंत आली असल्या कारणाने प्रेक्षकांपर्यंत देखील चुकीची माहिती गेलेली आहे. पण देवदत्त कामत हे उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत आणि युक्तिवाद आज देखील उद्धव ठाकरे यांच्याच बाजूनी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर देवदत्त कामत यांनी ज्यावेळेस त्यांच्या युक्तिवादासाठी सुरुवात केलेली आहे या सुनावणी दरम्यान त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की समजा निवडणूक आयोगाने आम्हाला चुकीचा निर्णय दिलेला असेल तर आम्हाला सुप्रीम कोर्ट कुठेतरी यामध्ये योग्य निर्णय देऊ शकतो. अशा पद्धतीने कुठेतरी सुप्रीम कोर्टासाठी एक सूचक वाक्य जे आहे या युक्तिवादादरम्यान दिलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण नजरा या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे जरी असल्या तरी मात्र सुप्रीम कोर्टाला कुठेतरी सांगण्याचं काम हे देवदत्त कामत यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी या युक्तिवादासाठी सुरुवात केलेली आहे. अर्थातच ज्यानुसार मी मगाशी म्हटलं होतं की देवदत्त कामत हे काही वेळासाठी आज युक्तिवाद करतील अशा पद्धतीने माहिती समोर येते. त्यानुसार या युक्तिवादासाठी सुरुवात ही आता झालेली आहे आणि ज्यानुसार एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण हा घटनाक्रम कशा पद्धतीने समोर आणला आणि सत्ता देखील काबीज केली असं जे कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे तर त्यानुसार हा संपूर्ण युक्तिवाद आता देवदत्त कामत हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी पुढे नेताना सुप्रीम कोर्टामध्ये दिसून येत आहेत.
अशातच पाहायला गेलं तर आमदार अपात्रतेवर कुठेतरी देवदत्त कामत यांनी युक्तिवाद आपला सुरू केला होता आणि त्याच दरम्यान देवदत्त कामत यांच्याकडनं आमदार अपात्रता जी सुनावणी सुरू होती त्यावर कुठेतरी निकाल हा दिला नाही, अशा पद्धतीत कामत हे आता सध्या कोर्टामध्ये सांगून पाहत आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर कपिल सिब्बल यांच्या मागोमाग आता देवदत्त कामत यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पारडं हे आता जड होऊ शकतं आणि अशामध्येच आज देखील उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे. या सर्व दरम्यान समजा पाहायला गेलं तर विधिमंडळ पक्ष चुकीचा उमेदवार विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही असं देखील आता या ठिकाणी कामत म्हणतायत. तर राजकीय पक्ष हे ठरवत असतात असं या कामत या ठिकाणी सांगतायत. त्यामुळे ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने शुभम तू सोबतच राहा, मला काही अपडेट्स घेऊन आता सध्या मनोज भोर सरांकडे जायचंय. मनोज सर, असं आपण बघितलं असेल तर एक मुद्दा या निमित्तानं एक प्रकर्षानं जाणवतोय, तो म्हणजे असा की शिंदेंनी विधिमंडळ पक्षामध्ये कधी बहुमत गाठला असा सवाल प्रतिसवालच त्यांनी त्यांच्या वकिलांना केलेला होता. या सगळ्या मुद्द्यावरून सध्या न्यायालय सुद्धा बुचकळ्यात पडलेलं आहे, कारण हे शिंदेंनी कधी साध्य केलं, कारण यांना पूर्णपणे आधी राज्यपालांची मंजुरी होती, अध्यक्षांनी त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि कुठेतरी फडणवीसांचं सुद्धा नाव आता याच्यामध्ये होतंय, कारण फडणवीसांनी राज्यपालांना सांगितलं की बहुमत चाचणी घ्या. मग जर मुख्यमंत्री जर राज्यपालांना सांगत असतील तर मग हे कुठेतरी पायमल्ली होतीये का राज्यघटनेची, काय वाटते आपल्याला? आता यावेळेला या मुद्द्याला घेऊन बघ सिद्धेश की बघा की यावेळेला सुद्धा खल झाला, म्हणजे महाराष्ट्रातले काही दिग्गज वकील असतील ते सातत्यानं या हिअरिंगवर आणि सुनावणीवर सातत्यानं आपलं विश्लेषण आणि भाष्य करत राहिलेले आहे की असं कसं होईल. राज्यपालांनी सांगायचं असतं बहुमत सिद्ध करायला आणि त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी त्या निर्णयाबद्दल सुद्धा एक वेगळं विश्लेषण यापूर्वी केलं जात होतं की उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा का दिला, त्यांनी विधिमंडळाच्या सगळ्या कामकाजाला सामोरं जायला पाहिजे होतं. तो भाग वेगळा. काही भाग इतिहासाचा जरी असला तरी युक्तिवादाच्या दरम्यान तो सारखा सारखा पुढे येतोय आणि आपली सुद्धा उजळणी होते. मग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शिंदेंनी राज्यपालांना सांगितलं की हे बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी वगैरे. हे जे काही सगळे मुद्दे आहे ना, हे सगळेचे सगळे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून साधारणतः वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला गेला की कुणाचे अधिकार किती आहे, विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची पायमल्ली कशी केली किंवा निवडणूक आयोगानं कशी केली. एक महत्त्वाचं वाक्य यातलं एक खूप महत्त्वाचं आहे देवदत्त कामत यांचं की पक्षाचा जीव हा राजकीय पक्षाकडे असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की राजकीय पक्ष, त्याची घटना, त्या पक्षाचं असलेलं नेतृत्व हे किती महत्त्वाचं आहे आणि त्या नेतृत्वाला बाजूला सारण्याचा प्रयत्न हे घटनात्मक संस्थेने कसं केलं आहे किंवा त्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी कसं केलं आहे असं म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर बोट ठेवण्यात येत आहे. साधारणतः काही 4 पॉईंट मी तुम्हाला सांगतो जेणेकरून त्याची आपण उजळणी केली तर आपल्याला देवदत्त कामत यांच्या युक्तिवादावर आणखी कॉन्सन्ट्रेट करता येईल. आता विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणजेच संपूर्ण राजकीय पक्ष नव्हे असा जोरदार युक्तिवाद त्यांनी केला होता. शिंदे गटाच्या आमदारांना निवडून आणताना उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेनं दिली होती असा हा मुद्दा आहे. विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या नोंदी आणि पक्ष घटनेचा आधार घेताना अधिकारांची मर्यादा ओलांडली असा सिब्बल यांचा दावा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धेश युक्तिवाद आहे की विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या नोंदी आणि पक्ष घटनेचा आधार म्हणजे 2018 आणि 1999ची जी घटना या दोन साधारणतः सालाचे संदर्भ हे दिले जातात शिवसेनेच्या घटनेच्या निमित्तानं, त्याबद्दल मी बोलतोय. 2018ची पक्ष घटना आणि त्यावेळीची संघटनात्मक रचना जी काही होतं, जी ऑर्गनायझेशनल जे स्ट्रक्चर होतं ते दुर्लक्षित का केली असा हा प्रश्न उपस्थित केला. अधिकृत व्हीपच्या विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मांडला गेला पण तो नंतरच्या काळामध्ये दुर्लक्षित केला गेला. आता राजकीय पक्ष आणि लेजिस्लेटर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष यांच्यातील संबंध यावर महत्त्वपूर्ण प्रश्न हे उपस्थित केले गेले आहेत. यापूर्वी कोर्टाचं काय निरीक्षण होतं सिद्धेश, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की विद्यमान कायद्यानुसार राजकीय पक्षाचं नियंत्रण लेजिस्लेटर पार्टीवर असतं आणि पक्षाचा निर्णय हा महत्त्वाचा ठरू शकतो. पण अंतिम निकाल आलेला नाही, त्याला वेळ आहे. त्यामुळे शिंदेचे आमदार अपात्र ठरणार किंवा ठाकरे गटाला शिवसेना मिळणार असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. आता जे मुद्दे देवदत्त कामत यांच्या युक्तिवादादरम्यान दिले जात आहेत की विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची मुभा हवी, तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे किंवा प्रेक्षकांनी की हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे
की महाराष्ट्रात जे जे काही निर्णय अशा प्रकारे जेव्हा राजकीय पेचप्रसंग उभे ठाकतात, पॉलिटिकल क्रायसिस होतो, त्यावेळेला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला त्याला कोर्टामध्ये आव्हान देता येत नाही. बरेचसे असे काही मुद्दे आहेत. आपण विलासराव देशमुखांच्या काळात इतका गहन मुद्दा नव्हता, पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये त्यावेळेला सुद्धा राजकीय पेच प्रसंग उभा ठाकला होता. आणि मग विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मोठा की मग कोर्टाला काही त्यावर भाष्य विश्लेषण करण्याची काही सोय आहे का, असा हा सगळा कॉन्फ्लिक्ट झाला होता म्हणजे विधिमंडळ आणि न्यायपालिकेच्या संदर्भातला. सो आता देवदत्त कामत यांचं जो काही त्यांनी लक्ष केंद्रित केलं आपल्या काही मुद्द्यांवरती युक्तिवादादरम्यान, तर त्यावर त्यांना हे पक्षचिन्ह गोठवायचं हे काही आता म्हणजे हा रणनीतीचा भाग असू शकतो, पण हा मुद्दा पूर्वी सुद्धा आला होता की हे पक्षचिन्ह गोठवलं गेलं पाहिजे, कारण निवडणूक आयोग एक लवाद आहे, आर्बिट्रेटर आहे. आणि असा मुद्दा त्यांनी पूर्वीही मांडला होता की अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम सुद्धा हा पक्षचिन्हाच्या निर्णयावरती होऊ शकतो, असं कामत यांचं म्हणणं आहे. आणि राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकारच मुळात हा विधिमंडळ पक्षाला नाही, तो 2018च्या शिवसेनेच्या पक्ष घटनेनुसार तो पक्ष नेतृत्वाला आहे, म्हणजेच उद्धव ठाकरेला आहे. त्यामुळे त्यांनी म्हणजे सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप असतो त्याची अजिबात. मनोज सर, मी तुमच्याकडे येतो. काही अपडेट्स आलेले आहेत. आज शिंदेचे आमदार अपात्र आहेत, मात्र आज शिंदेचे आमदार अपात्र घोषित करू शकतो का असाही सवाल न्यायालयानं विचारलेला आहे. राजकीय पक्ष असल्याचा बनाव करून कारवाईपासून वाचू शकत नाही. पक्षप्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असंही सांगण्यात येत आहे. आता कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे. आज शिंदेचे आमदार अपात्र घोषित करू शकतो का असाही न्यायालयानं सवाल उपस्थित केलेला आहे. या सगळ्या मुद्द्यावरून आज एक महत्वाची सुनावणी सध्या होती. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे सुद्धा महत्वाचं आहे. शिंदेंनी विधिमंडळा पक्षामध्ये बहुमत कधी गाठलं असाही न्यायालयानं या युक्तिवादानंतर सवाल उपस्थित केलेले आहेत. मनोज सर, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असा की बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कुणाचा हे महत्वाचं आहे, असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला होता. न्यायालयानं सुद्धा त्याच्यावरती आपलं निरीक्षण नोंदवलेलं होतं. या सगळ्या मुद्द्यावरून एक प्रश्न असा उपस्थित होतोय की तो म्हणजे असा की शिंदेंच्या बाजूने जे काही निर्णय दिले गेलेले होते ते कशा पद्धतीने चुकीचे होते हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी देवदत्त कामत सुद्धा करताना पाहायला मिळतात. मग या सगळ्यावरून जसं तुम्ही मगाशी म्हणालात की शिंदेंचं जे शिवसेना चिन्ह जे होतं ते कुठेतरी गोठवण्याचा प्रयत्न केला जातोय. मग आता जर या सगळ्या आमदार अपात्रतेचा मुद्दा असेल किंवा अनेक मुद्दे जे काही युक्तिवादामध्ये उपस्थित केले गेलेले होते, या सगळ्यावरून आजचा निर्णय किंवा जो येणारा निर्णय असेल कोर्टाचा तो अवलंबून आहे का, काय वाटतं आपल्याला? अर्थात, कारण मी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला म्हणालो की राजकीय पक्षाचा वैध निर्णय हा लेजिस्लेटर पार्टी मधील बहुमतापेक्षा महत्वाचा ठरू शकतो. आता मी तुम्हाला देवदत्त कामत यांचे जे मुद्दे आहेत आपण ते काढलेले आहेत ते सांगतो की राजकीय पक्ष आणि लेजिस्लेटर पार्टी वेगळ्या आहेत. केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून तो गट मूळ राजकीय पक्ष ठरत नाही. तुम्ही बघा की त्यांनी जी आर्ग्युमेंटची लाईन घेतलेली आहे ती कशी क्रमवार आहे. म्हणजे कपिल सिब्बल यांचे आर्ग्युमेंट, मग देवदत्त कामत यांचे, आणि तेही खूप अत्यंत विख्यात वकील आहेत, घटनेचे बारीक तपशील त्यांना माहिती आहे, त्याचा ते कीस पाडू शकतात. त्यांनी कुठल्या वळणावर ही सुनावणी आणून ठेवायची आहे याची एक आपल्याला साधारणतः एक तय रणनीती दिसते, आपल्याला एक निश्चित रणनीती आपल्याला दिसते की या मुद्द्यावर आपल्याला आपल्या गटाचं, ठाकरे गटाचे आर्ग्युमेंट हे क्लोज करायचे आहेत आणि वारंवार आणि सातत्यानं या प्रकारची मांडणी करायची आपल्याला, जेणेकरून त्याचा कॉग्निझन्स, ते सगळे आर्ग्युमेंट दखलपात्र ठरावे आणि त्या अनुषंगानं न्यायालयानं आपला निर्णय द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. 10व्या अनुसूचीतील अँटी डिफेक्शन लॉ मर्जर हा अपात्रतेपासून बचाव करण्यासाठीचा मुद्दा आहे. आधीच स्वतंत्रपणे मर्जर घोषित करून अपात्रतेचा प्रश्न टाळता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेल्या आमदार खासदारांना केवळ बहुमताच्या आधारावर वैधता देता येणार नाही असा त्यांचा घटनात्मक युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळाला. आता अलीकडे एक राजकीय मोठी घटना घडली खासदारांच्या संदर्भातली. नुकत्याच 6 खासदारांच्या शिंदे गटात विलिनीकरणाच्या प्रकरणात कामत यांनी विशेष सांगितलं की कोणतीही अपात्रता प्रक्रिया सुरू नसताना मर्जरचा प्रश्न हा कसा निराळा होतो. त्यांनी या प्रकरणाला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीशी जोडलेले आहे.
आता अपात्रतेच्या निर्णयावर पक्ष चिन्ह आणि निर्णयाचा पक्ष चिन्हाच्या निर्णयावर होणारा परिणाम असे काही वेगळे मुद्दे ते मांडतायत. कपिल सिब्बल आणि कामत यांच्या मुद्द्यामध्ये आपल्याला साधर्म्य दिसत असेल तरी सुद्धा काही वेगळ्या प्रकारची मांडणी देवदत्त कामत हे करतायत आणि जेव्हा बंच ऑफ लॉयर्स असतात कोर्टामध्ये, जेव्हा एका गटाचे एकापेक्षा जास्त वकील असतात, तेव्हा त्यांची एक लाईन निश्चित झालेली असते की मनोज सर, एक अपडेट आलेली आहे. आज आम्ही शिंदेचे आमदार अपात्र घोषित करू शकतो का, असा सवाल न्यायालयानं विचारलेला होता. आज आम्ही शिंदेचे आमदार अपात्र घोषित करू शकतो का, न्यायालय म्हणतंय. कारण न्यायमूर्ती बागची यांचा कामत यांना सवाल आहे. या सगळ्या सवालावरून सध्या कामत युक्तिवाद पुन्हा एकदा आपला सुरू करतायत. न्यायालय त्यांना प्रतिसवाल करतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊ शकतो का, असंही न्यायालयानं विचारलेलं आहे. आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊ शकतो का, असंही न्यायालय म्हणतंय. मनोज सर, एक आहे विचार, तो म्हणजे असा की शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं बागची म्हणतायत. शिस्तभंगाची जी काही कारवाई होती, जो काही हे दोन्ही वकील जे आहेत ठाकरेंचे, तो जो काही या सुनावणीचा जो काही चेंडू आहे तो न्यायालयाच्या कोर्टामध्ये टाकत होते. आता न्यायालयच त्यांना प्रतिसवाल करतंय. हा कुठेतरी बुमरँग होतोय असं वाटतंय का तुम्हाला? न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी हा प्रश्न मध्येच उपस्थित केला होता. काल सूर्यकांत यांनी प्रश्न उपस्थित केला, जेव्हा एखादा वकील एका गटाच्या वतीनं आर्ग्युमेंट्स करतो आणि त्यावेळेला म्हणजे आत्ता त्या गोष्टीचं आपण काही करू शकत नाही. कारण आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये काही आमदार अपात्र झाले नाहीच आणि पुढे नवं सरकार स्थापन झालं आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले आणि फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पाणी बरंच वाहून गेलेलं आहे. तर न्यायालयाला साधारणतः असं वाटतं की हे पुढे आता आपण याचं काय करणार आहे, म्हणून त्यांनी काही प्रश्न केले की शिंदेंकडे बहुमतावेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का, हा न्यायमूर्ती बागची यांचा प्रश्न आहे. राजकीय पक्ष सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही. पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंकडून पायमल्ली झाल्याचे युक्तिवाद यांच्याकडून होत आहे. पण निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो, म्हणजे हे प्रकरण आणखी लांबण्याची एक शक्यता आत्ताच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रश्न न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी उपस्थित केलेले आहे की काही गोष्टींवरती आम्ही निर्णय घेऊ शकतो, काही गोष्टी संदर्भात आपले युक्तिवाद आम्ही लक्षात घेऊ शकतो. पण कालही आपल्याला दिसलं न्यायालयामध्ये की आता अपात्र करून काय उपयोग, किंवा अपात्रते संदर्भामध्ये आत्ता काही निर्णय घेतला किंवा काही आम्ही विचारही केला तर त्याचा उपयोग काय, असं साधारणतः त्यांचा न्यायालयाचा एक बोलण्यातनं आपल्याला हे अंदाज व्यक्त होतो. तर हे मध्ये काही आपली निरीक्षणं न्यायालय मांडत असतात न्यायमूर्ती, आणि म्हणून मी तुम्हाला अगोदर एक लेजिस्लेटर पार्टी आणि राजकीय पक्षाच्या अधिकाराच्या संदर्भातलं एक टिप्पणी जी होती न्यायालयाची, ती मुद्दामून त्याचा उल्लेख यावेळी केला की अशा प्रकारे एक न्यायालयाचा एक साधारणतः कल दिसतो की न्यायालयाचं एक स्पष्ट मत कुठल्या घटनेसंदर्भात, राजकीय प्रक्रियेसंदर्भात काय असेल याचा पुरता अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. पण ते काही परमनंट म्हणजे त्यांचं मत असेल किंवा नाही हे तर आपल्याला निकालानंतर आपल्याला कळू शकतं. पण मनोज सर, जे काही न्यायालयानं आता जे काही सवाल आणि प्रतिसवाल जे काही वकिलांना उपस्थित केलेले होते, या सगळ्या सवालांवरून नेमकं काय म्हणायचं कोर्टाला, काय निरीक्षण नोंदवायचं कोर्टाला या युक्तिवादावरून? आता आज आम्ही काही शिंदेना अपात्र करू शकतो का, किंवा अध्यक्षांची भूमिका जर कायदा विरोधी असेल तर ती रद्द करू शकतो का? कारण ते सर्व निर्णय यापूर्वी घेतले गेलेले, पण त्या संदर्भात त्यांना टिप्पणी करावी लागेल. कारण पुढे आगामी काळात मी म्हणालो की भविष्यात राजकीय असे काही प्रसंग उभे ठाकले, वेगवेगळ्या राज्यामध्ये काही पॉलिटिकल क्रायसिस निर्माण झाले, पक्षफुटी असेल, आमदार अपात्रता असेल, त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे हे असे निर्णय संदर्भ म्हणून वापरले जातात आणि त्याचा हवाला हा युक्तिवादादरम्यान दिला जातो. त्यामुळे कोर्टाची आपले निर्णय, त्यांची निरीक्षणं, त्यांची टिपणं हे महत्त्वाचे असतात. कारण पुढच्या कुठल्याही केसमध्ये त्याचे दाखले दिले जातात. यापूर्वी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी दरम्यान कधी निवडणूक आयोगासमोर, कधी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होताना सुद्धा चंद्रचूड यांच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दाखले दिले जातात. आणि ते दाखले दिले जात असताना ते निर्णय कुठल्या आधारावर घेतले गेले होते, काय पुरावे होते, काय राजकीय तिथली परिस्थिती होती, काय प्रक्रिया न्यायालयीन राबवली गेली, कुठल्या नियमांचं उल्लंघन झालं, कुठले नियम पायदळीत उडवले गेले, कोणी आपल्या कक्षा ओलांडल्या, या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय
त्यावर न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि त्याचे दाखले हे दिले जातात, ते पुढे दिले जातील. आणि म्हणून अशा प्रकारचा एक मोठा परिणाम, व्यापक परिणाम जर साधायचा असेल आणि राजकीय सगळी ही प्रक्रिया, लोकशाही प्रक्रिया, राजकीय पक्षांच्या घटना या संदर्भामध्ये काही अस्पष्टता यापूर्वी मनोज आपल्याला सर, काही पाहायला अपडेट येतात. अपात्रतेचा धोका असणारा आमचा आमदार मीच मूळ पक्ष असतो असा दावा करण्यात येतोय. हे विभागण्यासारखं आहे का असाही न्यायालय सवाल करतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती थोडंफार विभागण्यासारखं आहे असं उत्तर कामत यांनी दिलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती सध्या 10व्या सूचीनुसार सगळं काही घडलं की नाही हे पाहणं अध्यक्षांचं कर्तव्य होतं असंही कामत म्हणतायत. 10व्या सूचीचा संदर्भ पुन्हा एकदा युक्तिवादामध्ये कामत यांनी दिलाय. अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच मूळ पक्ष असं म्हणू शकत नाही असंही कामत म्हणतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनोज सर, आमदार अपात्रतेच्या मुद्द्याचं पुन्हा एकदा जो काही आहे तो दाखला कामतांनी दिलेला आहे. हे विभागण्यासारखं, थोडंफार विभागण्यासारखं आहे असं कामत यांनी न्यायालयाच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलेलं आहे. 10व्या सूचीचा सुद्धा दाखला दिलेला आहे. 10व्या सूचीनुसार सगळं काही घडलं की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या 10व्या परिच्छेदानुसार नेमकं काय याच्यामध्ये सांगू इच्छित आहेत हे सगळे वकील आणि याच्यावरून न्यायालयाचं काय निरीक्षण असू शकतं? मुळात तुम्हाला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या मधल्या काळामध्ये या म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेची, सुनावणीची काही फारशी चर्चा नव्हती आणि असं वाटत होतं की हा मुद्दा आता म्हणजे कोर्टात ती प्रक्रिया होती, तारखा होत्या, पण जनसामान्यांना असं वाटत होतं की हे प्रकरण आता अडगळीत गेलंय का आणि याचा काही निकाल पुढे लागला का असं वाटत असताना मधला काळ गेला आणि या सुनावणीने प्रचंड एक मोठा वेग घेतला आणि लक्ष वेधलं गेलं न्यायालयीन वर्तुळाचं, जनसामान्यांचं, राजकीय नेत्यांचं. त्यावेळेला 10व्या सूचीचाच मुद्दा हा कसा महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार ही घटनात्मक प्रक्रिया का राबवली गेली नाही अशा सगळ्या मुद्द्यावरती चर्चा होत होती. याचं कारण असं की 10व्या सूचीची पायमल्ली झाली. 10व्या सूचीमध्ये जे काही सांगितलं गेलं ते अजिबात मानलं गेलं नाही, त्याला बाजूला सारलं गेलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. हे सांगून जे विधित आहे किंवा जे लिहिलं गेलंय कॉन्स्टिट्यूशनली, जे सर्वांनी मानायला पाहिजे ते सुद्धा जर मानायला जर तयार नसतील तर मग राजकीय प्रक्रिया राबवायची कशी, लोकशाही मजबूत राहील कसे, किंवा मग अशा प्रकारे जर काही पक्ष फुटला किंवा आमदार जर फुटले तर त्या संदर्भात नेमकं पुढे काय होईल वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रात असे काही प्रसंग उद्भवले तर नेमकी परिस्थिती काय राहील आणि मग अशा पार्श्वभूमीवरती 10व्या सूचीचं महत्त्व हे कायम राहील का आणि त्याचं जर पावित्र्य, त्याचे ते अधिकार अबाधित ठेवायचं असेल तर याची पुरेशी स्पष्टता याच प्रकरणात व्हायला पाहिजे असं साधारणतः कपिल सिब्बल आणि नंतरच्या आता या देवदत्त कामत यांच्या युक्तिवादादरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. पण मनोज सर, या अपात्रतेचा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये कितपत निर्णायक ठरू शकतो असं तुम्हाला वाटतंय? अर्थात, कारण ज्या वेळेला घटनेमध्ये काही गोष्टी या नमूद केलेल्या असेल आणि त्याची जर कुठेही पायमल्ली होत असेल, कुठल्याही कोर्टासमोर ते निदर्शनास आणून दिलं असेल कुठल्याही प्रकरणामध्ये, कारण कायदे हे तयार केले जातात संसदेमध्ये आणि मग त्याचं पालन हे सर्वत्र देशामध्ये हे केलं जातं. तर ते करत असताना जर कुठे काही चूक राहिली असेल, कुठे ते केलं नसेल तर त्या सगळ्या गोष्टींचा खल हा युक्तिवादादरम्यान न्यायालयात होतो आणि न्यायालयाला ते पटवून द्यावं लागतं की हे अशा प्रकारे 10व्या सूचीचं पालन केलं गेलं नाही किंवा कुठल्या नियम आणि कायद्याचं पालन केलं गेलं नाही आणि त्याची खात्री न्यायालयाला झाली तर न्यायालय निश्चितपणे त्यावर विचार करू शकतं. कारण न्यायालयाला सुद्धा कायद्याची अंमलबजावणी नीटपणे होते की नाही, कायदे पाळले जातात की नाही, घटनात्मक प्रक्रियेचं पालन केलं जातं की नाही, त्याची अंमलबजावणी नीटपणे आणि मेरिटनुसार होते किंवा नाही याची सुद्धा काळजी घेण्याचं काम हे न्यायालयाकडून होत असतं आणि न्यायालयाला म्हणून ते सगळे मुद्दे अधोरेखित केले जातात, ते जोरकसपणे मांडले जातात, त्याच्यासाठी कागदपत्र पुरवले जातात, त्या अनुषंगानं काही युक्तिवाद हे पुढे चालू ठेवले जातात. तसं हे कपिल सिब्बल यांच्याकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बिलकुल, मनोज भोयर आपले सहकारी आमचे प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत. आत्ताच्या घडीला नवा तपशील आपल्यापर्यंत समोर येतोय तो म्हणजे असा की विधानसभा अध्यक्ष शिंदेंना यंत्रणा मानायला तयार होते का? आता शिंदे स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात. ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये 2019 साली निवडणुका झालेल्या होत्या. मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी पावलं उचलली, ती चुकीची आहेत.
शिंदेंना उत्तर देण्याची संधी कशी देण्यात आली असाही प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. आपले सहकारी आणि आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता आपल्यासोबत जोडले जात आहेत. शुभम, असा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपल्यापर्यंत आलेल्या या नव्या घडामोडींच्या अनुषंगानं कोणता महत्त्वाचा मुद्दा आता पुढे सरकताना आपल्याला दिसतो आहे? जी प्रसाद सर, समजा पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचा पारडा जड करणारा होता हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. तर अशामध्येच आता देवदत्त कामत हे देखील उद्धव ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करताना कोर्टापुढे दिसत आहेत. आणि ज्यावेळेस देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली त्यावेळेस कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादादरम्यान देखील जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते तर त्या देखील जास्त प्रमाणात जे आहेत आता देवदत्त कामत यांच्या याच्यात उपस्थित करताना दिसून येत आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला न्यायाधीश यांनी आता असा प्रश्न विचारला होता की शिंदेंना आज देखील आम्ही अपात्र हे घोषित करू शकतो का, असा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. संपूर्ण या खटल्यामध्ये समजा पाहायला गेलं तर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर आता कुठेतरी कोर्टासमोर वेगळे वकील उद्धव ठाकरेंची बाजू उपस्थित करताना दिसून आल्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध हा कुठेतरी प्रश्न हा असल्याचा एक नोंद या ठिकाणी होत आहे की अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेंना आम्ही अपात्र ठरवू शकतो का, असा या ठिकाणी प्रश्न आता उपस्थित कोर्टाने केला आहे. समजा अशाच प्रकारे पाहायला गेलं तर मग संपूर्ण युक्तिवादादरम्यान असेच प्रश्न समजा समोर आले तर मग कुठेतरी निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जाऊ शकतो. पण अर्थातच मला या निमित्तानं एका गोष्टीच्या संदर्भात आपलं लक्ष वेधायचं आहे की कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले त्या कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं पुढचा विषय हा आता कामत यांनी हाती घेतलेला दिसतोय. आपल्याला प्रेक्षकांना या निमित्तानं एक गोष्ट लक्षात आणून द्यायला हवी, ती म्हणजे अशी की देवदत्त कामत हे सुद्धा कपिल सिब्बल यांच्याच अनुषंगानं मांडलेली रेघ ही मोठी करतायत आणि कामत यांच्याकडूनही एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली माहिती किंवा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातले जे आक्षेप आहेत ते थेटपणे मांडले जात आहेत. आपले दोन आमचे सहकारी प्रतिनिधी आत्ता या निमित्तानं आपल्याला टी व्ही स्क्रीनवर दिसत आहेत. मनोज भोयर आमचे सहकारी आहेत, त्याचबरोबर आता शुभम उमाळे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम उमाळे आता जो एक मुद्दा मांडत होते तो मुद्दा घेऊन मला पटकन मनोज भोयर यांच्यापर्यंत जायचं आहे. मनोज, आपण शुभम उमाळे यांच्याकडच्या विश्लेषणाच्या दरम्यानचा एक मुद्दा ऐकला असेल. ते असं म्हणाले की आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये न्यायालयानं काही प्रश्न उपस्थित केले. आपल्याला आठवत असेल मनोज भोयर की न्यायालयानं अगदी कालच कपिल सिब्बल जेव्हा वारंवार आमदारांना अपात्र करा असं पालुपद लावत होते त्यावेळेला असंही वक्तव्य केलेलं आहे की अहो तो मुद्दा संपलाय आता. असं असताना आत्ताच्या घडीला देवदत्त कामत यांच्यासमोर तोच बॉल तीच गुगली न्यायालय टाकतंय का? मनोज भोयर. बरोबर आहे, कारण तुमच्या अगोदर सिद्धेश होता तेव्हा मी त्याला कालच्या सुनावणीची प्रसाद आठवण करून दिली होती की अपात्रतेचा मुद्दा गैरलागू ठरतोय का न्यायालयाच्या दृष्टिकोनातून. तर न्यायालयानं ज्या पद्धतीनं एक मध्ये प्रश्न विचारले किंवा आज न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी सुद्धा प्रश्न विचारले, या कालच्या सूर्यकांत यांच्या प्रश्नाला अनुषंगून जयमाला बागची यांचा प्रश्न आज आपल्याला पाहायला मिळतो की ज्या मुद्द्याचा आपण आत्ता काही करू शकत नाही त्या मुद्द्यावर जर निर्णय घ्यायला गेलो तर बाकीचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे आणि जे काही निकाल आहेत आपल्या म्हणजे जो द्यायचा आहे तुमच्या युक्तिवादाच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये काही अडसर ठरू शकतो का, असा एक साधारणतः आपल्याला अंदाज न्यायमूर्तींच्या प्रश्नावरून काढता येतो. त्याच्यामुळे काहीही करून आपल्या पदरामध्ये आपण यश मिळवायचं आहे अशी एक रणनीती पक्षाची असू शकते, त्यांच्या वकिलांची. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की पक्ष गोठवण्याचा मुद्दा जरी जुना असेल आणि त्याचा उल्लेख मागच्या पूर्वीच्या काही महिन्यांपूर्वीच्या युक्तिवादामध्ये केला गेला असेल किंवा तो मला वाटतं धनंजय मला या निमित्तानं मग आणखी एक मुद्दा मांडायचा आहे. पण तत्पूर्वी नवा येणारा जो तपशील आहे तोही पाहूयात. देवदत्त कामत हे ठाकरेंचे वकील आहेत. ठाकरे असं म्हणतात बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो का या संदर्भातल्या चर्चेवर आहेत ते. ठाकरे असंही म्हणतात राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकार नाही. जो अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नाही तो कसा काय प्रत्यक्षात आला ठाकरेंच्या मार्फत, असा प्रश्नही असा विचारला गेलाय की मूळ पक्ष कोणता त्या संदर्भातला खुलासा गरजेचा आहे. बंडखोर गटानं पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला असंही म्हटलं गेलंय. बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो पण त्यासाठी कायदेशीर पद्धत आहे असंही ठाकरे सांगू पाहतायत.
ठाकरेंच्या माध्यमातून हा सर्व चर्चेचा मुद्दा आपल्या समोर येतोय. मला मनोज भोयर यांच्यापर्यंत एकदा परत जायचं आहे. मनोज भोयर, आताच्या घडीला ठाकरे जेव्हा सातत्यानं ज्या गोष्टी मागतायत त्यामध्ये आपल्याला पुनरावृत्ती झाल्याचं का दिसतं आहे? कारण जे सगळे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले ते सगळे मुद्दे कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत परत परत मांडतायत. असं का व्हावं? नवे मुद्दे का येत नसावेत? बघा, म्हणजे मला असं वाटतं की हा रणनीतीचा भाग पण असू शकतो प्रसाद. कारण बंच ऑफ लॉयर जिथे असतात न्यायालयामध्ये, तेव्हा एका लाईनला अनुसरून, म्हणजे जी त्यांनी ठरवली असेल, त्यांचं जे ब्रीफिंग झालं असेल किंवा चर्चा झाली असेल, त्या अनुषंगानेच त्यांना आर्ग्युमेंट्स पुढे घेऊन जायला लागेल. पण मांडणी वेगळी असू शकते. म्हणजे कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केली त्याची लाईन, आणि देवदत्त कामतनी त्याच लाईनला पुढे घेऊन ते पुढे कोर्टामध्ये जात आहेत. पण मांडणी वेगळी आहे, काही वेगळे संदर्भ दिले जात आहेत या प्रकरणातले. त्यामुळे काही नवीन आहे आपल्याला असं वाटतं, पण शेवटी त्यांचे आर्ग्युमेंट एका टोकाला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, हे यातून आपल्याला स्पष्ट दिसत आहे. बिलकुल मनोज, आपण जोडलेले राहा. याच मुद्द्याला पुढे नेत असताना शुभम उमाळे यांच्यापर्यंत पोहोचायचंय. शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत आणि मला शुभम उमाळे याच बाबतीतला आपल्याकडून खुलासा, आपल्याकडचं या संदर्भातलं स्पष्टीकरण हवं आहे की कामत यांनी नवीन काय मांडलं. आजच्या दिवशी न्यायालयामध्ये युक्तिवाद करत असताना ठाकरेंनी कामतांच्या माध्यमातून नवा कुठला मुद्दा आणला? कारण प्रेक्षक सातत्यानं जे काही ऐकतायत गेल्या काही दिवसांपासून त्याची पुनरावृत्ती होतीये. मनोज भोयर आपले सहकारी आहेत. थोड्या वेळापूर्वी ते असं सांगत होते की हा एक रणनीतीचा भाग असू शकतो. काही मुद्द्यांना वारंवार अधोरेखित केलं जात आहे आणि या माध्यमातून संपूर्ण युक्तिवादाला एक धार देण्याचा प्रयत्न आहे. बोला शुभम उमाळे, आपल्याला नवीन काय सापडलंय? जी शुभम उमाळे, आपण बोलण्यापूर्वी एक नवा तपशील समोर येतोय, तो पटकन आपल्याला लक्षात आणून द्यायचा आहे. शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं, याची आजचा युक्तिवाद थांबलेला आहे. आजचा युक्तिवाद थांबलेला आहे. देवदत्त कामत यांनी आज आपल्या आशिलाच्या वतीनं युक्तिवादाच्या साठी प्रयत्न सुरू केले. त्यांनीही जवळपास बहुतेक वेळा तेच मुद्दे मांडले, जे सगळे मुद्दे अगदी काल परवापर्यंत कपिल सिब्बल वारंवार मांडत होते. या निमित्तानं आता आपल्या समोर असलेला तपशील आपण पाहतोय. पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होत असताना त्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीतला महत्वाचा मुद्दा असा आहे की अपात्र आमदारांना आपण करू शकतो का? दरम्यान न्यायालयानं आजच्या युक्तिवादाला इथे अल्पविराम दिलेला आहे. न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याच्या नंतर आता पुढील सुनावणी, पुढील युक्तिवादाच्या संदर्भातला तपशील असा आहे की कामत यांनी युक्तिवादाच्या साठी उद्याची वेळ मागितलेली आहे. आपल्या सोबत मनोज भोयर आणि शुभम उमाळे आहेत. मी शुभम उमाळे आपल्यापर्यंत येतो. देवदत्त कामत यांनी आता वेळ वाढवून घेतलेला आहे. याआधी दिवसागणिक कपिल सिब्बल एक नवी तारीख घेत होते. आता देवदत्त कामत तारीख घेत आहेत. देवदत्त कामत उद्या काय वेगळं मांडू शकतात याचा अंदाज खरं तर आत्ता घडीला ठाकरे, कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्यामध्ये असेल. पण जो मुद्दा मगाशी आला तो मी आपल्यापर्यंत आणतो आणि शुभम उमाळे आपल्याला याचं उत्तर द्यायचंय. आज नवीन काय घडलं? अर्थातच समजा पाहायला गेलं तर कपिल सिब्बल यांनी संपूर्ण युक्तिवाद जो केला, त्या युक्तिवादानंतर देवदत्त कामत यांनी हा आता युक्तिवाद हा पुढे नेलेला आहे. पण नवा कोणता मुद्दा हा दिसून नाही येत आहे. प्रसाद सर, खरं पाहायला गेलं तर या संपूर्ण सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे तेच मुद्दे हे विधानसभा अध्यक्ष यांच्या दरम्यान यांच्या दालनात जी सुनावणी सुरू होती त्यावेळेस देखील हेच मुद्दे होते. निवडणूक आयोगापुढे ज्या बैठका झाल्या होत्या, निवडणूक आयोगाच्या पुढे जी वेळ उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण पक्षाकडनं मागण्यात आली होती त्यावेळेस देखील अशाच पद्धतीचे मुद्दे होते. आणि आता देखील जो युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे त्यामध्ये देखील तेच मुद्दे समोर येत आहेत. अर्थातच संपूर्ण खटला तोच जरी असला तरी मात्र या युक्तिवादामध्ये कुठेतरी एक वेगळा फरक हा हवा होता, पण तो कुठेतरी दिसेना. या ज्येष्ठ वकिलांकडनं देखील झालेला आहे आणि तेच मुद्दे जे आमदारांनी देखील, उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी अध्यक्षांपुढे मांडले आहेत, जे मुद्दे निवडणूक आयोगापुढे देखील मांडले गेलेले आहेत, तोच सगळे मुद्दे आणि तशाच प्रकारे युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल हे देखील मांडताना दिसून आले आणि देवदत्त कामत यांच्याकडून देखील
तेच दिसत आहे. पुन्हा एकदा आजची सुनावणी ही संपलेली आहे, तर देवदत्त कामत यांनी आता उद्याची देखील सुनावणीसाठी वेळ मागितलेली आहे. उद्याचे नेमके काय मुद्दे असतील किंवा उद्या काय नवं ऐकायला मिळेल का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. पण याच जी, दरम्यान शुभम, कोणताही आपण नवा- जोडलेले राहा. या एकूणच सुनावणीच्या विश्लेषणाच्या निमित्तानं आपण आणि आपले सहकारी मनोज भोयर सातत्यानं यावर आपल्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अत्यंत वेगानं आपण न्यायालयात घडलेल्या प्रत्येक घटनेचा बारीक सारीक तपशील पोहोचवतोय. मनोज भोयर यांच्यापर्यंत जाऊन या एकूणच विश्लेषणाचं समारोपाकडे वाटचाल करण्याआधी मला विचारायचं आहे मनोज भोयर, की जर समजा सिब्बल यांच्या मुद्द्यांनाच देवदत्त कामत मांडत असतील आणि आजच्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा आमदारांना अपात्र करा असा एक गैरलागू पण तांत्रिक मुद्दा उपस्थित केला असेल, तर उद्या ते पुन्हा एकदा राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष वेगळा आणि उद्धव ठाकरे हेच सर्व शक्तिमान अशा प्रकारचा दावा करू शकतात. प्रसाद, आपण म्हणजे वाइंड अप करताना आपण एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की बघा, आता आपल्याला करता येईल का, तर कदाचित तो गैरलागू असू शकतो कोर्टाच्या निमित्तानं, पण तसे प्रसंग देशात वेगवेगळ्या राज्यात किंवा महाराष्ट्रात घडले तर मग त्यावेळेला पुरेशी कायद्याची, घटनांची म्हणजे घटनांमधल्या कलमांची पुरेशी स्पष्टता आली पाहिजे. म्हणूनही कदाचित हा प्रयत्न असेल की पुढे भविष्यात जर असे प्रसंग घडले त्यावेळेला नेमके काय निर्णय झाले पाहिजे, काय ज्यांना निर्णय घ्यायचे त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं गेलं पाहिजे, किंवा ही प्रक्रिया जी सगळी राबवली गेली तर ती चुकीची राबवली गेली असेल समजा, तर त्यावर न्यायालयांचं अंतिम भाष्य पाहिजे, जेणेकरून त्याचे दाखले पुढे देता आले गेले पाहिजे. देवदत्त कामत यांच्या आर्ग्युमेंटचा जर आपण सखोल जर आपल्याला हे करायचं झालं तर पक्षाची खरी ओळख 10वी अनुसूची आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराभोवती त्यांचे युक्तिवाद आज आपल्याला फिरताना प्रसाद पाहायला मिळाले. त्यात आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नाही, खरं तर ते कामत यांच्या कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये काही मुद्दे तसेच होते. पक्षाचे अस्तित्व केवळ विधानसभा संख्येवर ठरू शकत नाही. 10वी अनुसूचीचा हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण कामत यांच्या युक्तिवादाचा आणखी महत्वाचा भाग म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ, जो महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी सुद्धा चर्चेला गेला होता. ठाकरे गटाची भूमिका अशी की पक्ष सोडून दुसऱ्या गटात जाणाऱ्या आमदारांना नंतर बहुमताच्या आधारावर वैधता दिली तर 10वी अनुसूचीचा उद्देशच निष्प्रभ होऊ शकतो. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. डिफेक्शन आणि मेजॉरिटी मिळवणे, मेजॉरिटीच्या आधारावर पक्षावर दावा करणं हे बरोबर आहे का, आणि ही प्रक्रिया मान्य झाली तर भविष्यात कोणत्याही पक्षात मोठ्या प्रमाणावर फूट पाडून मूळ पक्षावर दावा करण्याचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो आणि डिफेक्शनला प्रोत्साहन दिलं गेलं असं एक समजलं जाईल. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कितपत तपासता येतो, इथे कामत आणि ठाकरे गटाचा महत्वाचा प्रयत्न आहे की स्पीकर्स डिसिजन अंतिम आहे की सुप्रीम कोर्ट आणि त्याची कॉन्स्टिट्यूशनल लिगॅलिटी वैधता ही तपासू शकते का. बिलकुल बिलकुल, खूप खूप आभार आपल्या या विश्लेषणासाठी मनोज भोयर आणि त्याचबरोबर शुभम उमाळे, दोघांनाही धन्यवाद. आज काय काय घडलं याचे काही प्रमुख मुद्दे आता आपल्या समोर येत आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीतला युक्तिवाद आटपलेला आहे. आणखी युक्तिवादासाठी कामत यांनी उद्याची वेळ मागितलेली आहे. देवदत्त कामत हे ठाकरेंचे वकील. आजच्या युक्तिवादाच्या साठी आपला समारोप करत असताना उद्या फक्त आपल्याला अर्धाच तास हवाय असं ऍडव्होकेट देवदत्त कामत म्हणालेले आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातली आजची सुनावणी आणि आजचा युक्तिवाद आटोपता घेत असताना अपात्रता, अध्यक्षांचे अधिकार, अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्याची क्षमता आणि मर्यादा अशा मुद्द्यांना देवदत्त कामत यांनी मांडले. मात्र कामत यांनी मांडलेले मुद्दे हे यापूर्वी कपिल सिब्बल यांनी सुद्धा अनेकदा मांडलेले आपण पाहिलेले आहेत. परिणामस्वरूप नवीन काय हा मुद्दा उरतो. ठाकरेंच्याकडून आमदारांना अपात्र करा असा आग्रह वारंवार धरला जातोय, पण आता लक्षात घ्यायला हवं की ज्या कार्यकाळामधल्या कृतीसाठी आमदारांची अपात्रता मागितली जाते ती विधानसभा संपलेली आहे. त्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे.